की भांडणं कशावर व्हायची की पोरं मला चिडवायची हे लंगड्या म्हणायची. झाली भांडणच लागली की तिथं लंगड्या म्हणलं की राग आला की मग मारा मारे. मला आता फक्त सोशल मीडियाने कॉन्फिडन्स दिलाय बरं का. म्हणजे मला असं झालंय की आता सिनेमावर मी नाही डिपेंड नाही. चीज तोडायची आणि त्याला असं वरनं एक थोडा टवका काढायचा होल करायचा त्याला आणि त्यात दूध ओतायचं. हा आणि ती चीज अशी तास दीड तास ठेवायची. तास दीड तास ठेवली की त्याचं दही तयार होतं. त्याची हे मी पहिल्यांदाच हा ऐकते. मग त्याचीच अशी चोखत बसायचं दही त्याचं खात आईस्क्रीम बसायचं. सारखं. आता जे आपल्याला धपाटं मिळतंय ते धपाटं हुरड्याचं नाही, ती ज्वारीचं धपाट आहे. हो. ज्वारी ही शेवट म्हणजे ज्वारी आता ती हुरड्या निबार झाला, ती ज्वारी पकली, पकल्यानंतर ती ज्वारी तयार होते. पण ती जी निम्मी कवळी असते आणि निम्मी निबार व्हायकडे चाललेली असते त्या काळात जी ज्वारी भाजली जाते तर त्याचा ती हुरडा असतोय खरं तर. आणि त्या हुरड्यापासून जी धपाटी केली जातात तर तिला बाहेर लागतात. तर ते आता धपाटी तशी मिळणारच नाही. गाजराचा हलवा खाल्ला असेल पण शिजवून गाजरं लय बाहेर लागतात. पालत्या हंडीतली रताळं गाडग्यात रताळं भरली जायची. ते गाडगं उलट करायचं, त्याच्या आजूबाजूला गवऱ्या रचायच्या सगळ्या आणि ते पिटवून द्यायच्या. आणि पिटवून दिल्या की ती गवऱ्या पूर्ण विजेपर्यंत वाट बघायची. त्यानंतर ती गाडगं काढायचं आणि त्यातली जी रताळं आहेत ती रताळं सगळ्यात भारी. आणि ती रताळं आणि तुझ्या ती दुधात कुस्करली आणि वरनं जर 2 चमचे तूप असलं झालं. अजून ह्याच्या पलीकडे काय असू शकत नाही जगात. तू पितोस दारू? दारू नाही म्हणजे मी आता सध्या काहीच पित नाही पण मी टेस्ट घेऊन झालंय सगळं माझं. कोणती आवडली? आवडली कोणती? मोहाची. पप्पा बघतील पण मला ट्राय करायची आहे मोहाची दारू. पिली तू? नाही. पिऊन बघ. कसं वाटतं? हे तसं लय भारी कसं बोलायचं शिकवते. हे सगळं सांगते. हे पटवायचं पण सांगते. पुरीला कसं पटवायचं, पोराला कसं पटवायचं. हाय गाईज, टेबल टॉक्समध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आणि आज आपल्याकडे आलाय तानाजी गलगुंडे आणि त्याला तुम्ही ऑब्व्हियसली सैराटमध्ये वगैरे बघितलं असेल. वेलकम, खूप खूप स्वागत. खूप धन्यवाद. थँक्यू टाइम दिल्याबद्दल तुमचा. अर्धा तास आज लेट कशाने आल्याबद्दल. आलाय? सायकलने की स्कूटीने? काय कशाने आलाय? सायकलने की मी स्कूटीने? सायकलने येणार होतो पण मग मला लेट झालं. मग इमर्जन्सीला मी गाडी पण वापरतो. ठीक आहे. लईच बाबा अर्जंट असेल तर मग आता गाडीवर चालू अर्जंट असल्यामुळे. पुण्यालाच राहतो का तू? मी पुण्यात राहतो, नऱ्यात राहतो. हम्म. आणि सायकलचा विषय काढलाय तो. सायकल मला लय आवडते आणि मी बऱ्यापैकी पुण्यात सायकलवर हिंडतो. अरे वा. हा बऱ्यापैकी असते. आता खरं तर सायकलची लोकांना नीड जाणवल, गरज जाणवल कारण आता पेट्रोल महाग होणार आहे. एक्झॅक्टली. मध्ये तर पेट्रोल पंप 1-2 दिवस बंद होते. हो. खूप म्हणजे लोक पॅनिक झालेली की आता काय मिळणार काय नाही आपल्याला, मिळणार नाही. सगळ्या गाड्यांमध्ये आपण फुल करून घेऊया. येस येस. असंच अजून झालं काही होतं. युद्ध मिटलेलं नाही. म्हणजे कोणाला- कदाचित कोणाला सायकल माहिती? घेऊन ठेवाय पाहिजे, सायकल पण मागतील. हा ना. क्रेझी. Yes. काय खाणार सांग? कॉफी काय? मला नको काय, मी जेवण करून आलोय. कॉफी पण नाही, काहीतरी घ्यावं लागेल. हा आता इथं बसलोय म्हणल्यावर काहीतरी घ्यावं लागेल. असं काही नाहीये पण घ्यावं लागेल. हा काहीतरी ब्लॅक कॉफी घेऊ Okay. विदाउट शुगर. ओके. तू तुला पाहिजे ती घे. बाकी ह्यांना काय तुम्हाला काय लागेल ते घ्या. तुला खायला काय आवडतं तसं? हा खायला काय आवडतं जास्त? मी बाहेरचं काहीच खात नाही बऱ्यापैकी. फक्त खाल्ली तर फळं खातो बाहेर आणि मैदा खात नाही, शुगर नाही, तेलकट नाही. हे असं ऍक्टर बनल्यावर असं करावंच लागतं का? नाही काय body साठी? झालं म्हणजे अगोदर काय ह्याचा अंदाज नव्हता. अगोदर काय आचार बाचार कसले खाल्लेला आहे. खरं तर अगोदर भाकरी बिकरी आवडायच्या नाहीत ज्यावेळेस गावाकडे होतो त्यावेळेस ती मैद्याचे पदार्थ चपातीला आवडायची. पण ती मध्ये एक लॉकडाऊन मध्ये मला पोटाचा आजार झाला IBS म्हणून. ती एक तर त्या शेड्यूलमुळं सैराट झाल्यानंतर अचानक शेड्यूल चेंज झालं. रातभर जागायचं, दिवसभर झोपायचं, म्हणजे कुठेही हिंडायचं, काही खायचं. परत मॅगी बिगीवर दिवस काढायचा. रात्री कधीतरी 2-3 मॅगी खायची. बापरे. तर त्या आजार झाला IBS. म्हणजे IBS झाल्यानंतर तो असा आजार आहे की ती इरिटेशन तयार होतं पोटात, अचानक गॅसेस तयार होतात आणि तिला इरिटेट होतं. मग ती झाल्यानंतर डॉक्टरने मला सांगितलं की तुला आता मैद्याचे पदार्थ कमी करावे लागतील असं तसं, किंवा तुला एक शेड्यूल लावावं लागेल तुझं झोपेचं उठण्याचं. आणि तो आजार असा आहे की तो एकदा झाला की तो कायमस्वरूपीचा आजार होतो. तो फक्त बापरे. शेड्यूलचा विषय आहे. म्हणजे लाईफस्टाईल जर मेंटेन करावं करावं लागते, नाही केली तर त्याचा त्रास वाढतो, असा तो आजार आहे. आणि मग परत कळालं, मग परत भाकरीवर हे केला, रिसर्च केला, म्हणजे व्यवस्थित खाण्यापिण्यावर रिसर्च वाढला. आणि मग कळालं की जे आपण खातोय म्हणजे मैदा बेदा एकतर ती शरीराला बिलकुल म्हणजे महत्वाचं पण नाही, त्यात न्यूट्रिशन पण नाहीत. ती
नुसती एनर्जीच्या पलीकडे, ताकदीच्या पलीकडे काहीच मिळत नाही आपल्याला. नुसतं चवीसाठी. हा नुसतं चवीसाठी, म्हणजे आपल्या जिबीचे चोचले आहेत थोडक्यात ते. मग तिथनं जरा हेल्थ कॉन्शियस झालो आणि आता एवढं टोकाचं झालं की आता नाहीच, ही नाही तर नाहीच. असं कसं यार, मी किती ट्राय करते होतच नाही माझ्याकडून. माझ्याकडून ते एकदम असं परफेक्ट होतं. म्हणजे मी एका लेवलला असं की नाही खायचं ठरवलं तर नाही मिळालं तर त्या दिवशी एका दिवसाने काय होत नाही, म्हणजे उपास थोडक्यात. आणि मिळालं की मग फळं बिळावं मस्त ताव मारतो, फळं कुठलेही चालतात. म्हणजे बाहेरचं काहीच म्हणजे काहीच नाही, असं काहीतरी असेल. हा म्हणजे तृणधान्याचे पदार्थ खातो की, जसं की भाकर असेल किंवा असं काय डाळीचे, जी काय पौष्टिक आहे आणि जी पचायला हलका आहे ती खातो की. अच्छा. हा फक्त मैदा 99% मैदा नाही. बाहेर गेल्यावर, फिरायला वगैरे गेल्यावर मिळतात का, आपला भारत देश असा आहे कुठेही जावा तिथं तुम्हाला फळं बिळं मिळू शकतात. फक्त प्रॉब्लेम एक आहे, मुंबईत सहसाची भाकर मिळत नाही बघ, किंवा मिळाली तर ह्याची मिळते, तांदळाची मिळते. आणि मुंबईत तो प्रॉब्लेमच आहे. म्हणजे मुंबई खरं तर एवढं मोठं शहर आहे, पण तिथं लोकांच्या आहारात बाजरीची भाकर नाही किंवा ज्वारीची भाकर नाही, भाकर कमी आहे. का मी फिरतो त्या एरियात कमी आहे मला माहित नाही कुठला एरिया, म्हणजे मुंबई तिकडे आता मी माझी काम अंधेरीला असतात, डबिंगला ह्याला त्याला, तर त्या एरियात भाकर सुद्धा जास्त करून फास्ट फूड फास्ट फूड जास्त झाले खरं तर. आणि तीच डेंजर आहे सगळ्यासाठी. म्हणजे आपल्यासाठी. नाही पण मी तुझे ब्लॉग्स बघते, इतके मस्त असतात. त्याच्या मागे तीच कारण होतं खरं तर, जे ब्लॉग सुरू केले. ओके. हा तर काहीतरी आता मी माझं लहानपण आहे ते सगळं मी जे दाखवतो ना ब्लॉग मधून, ते सगळं मी खाल्लेलं आहे लहानपणी. तू आताचा रिसेंटली ब्लॉग होता तो हुरड्याचा, कुठला हुरडा पार्टी. हुरडा पार्टीचा तो ब्लॉग बघून असं तू बोललास त्याच्यामध्ये की हे आता संपत चाललंय, म्हणजे काही दुर्मिळ होत चाललंय ते. म्हणजे आता काय, आता आपल्या पार्ट्या काय आहेत की मस्तपैकी हॉटेलला जायचं आणि जी काय हॉटेलच्या पार्ट्या चालतात, पण अगोदरच्या पार्ट्या म्हणजे काय होत्या तर ती हुरड्याची पार्टी किंवा गावाकडे अशात. मी अजून एक पार्टी केली बघ, खाव्याची पार्टी. खव्याची पार्टी, खावा देशी दुधाचा, देशी खावा, ते दूध फाडून वगैरे, दूध आटवून. ओके. दूध आटवून जी तयार केलं जातं त्याला खावा म्हणतात गावाकडे. अच्छा. हा म्हणजे पेढा बिडा ज्याचा बनतो, पेढ्याच्या अगोदर जे तयार होतं रॉ मटेरियल, ओके, तर त्याला खावा म्हणतात. तर ती खाव्याची पार्टी म्हणजे मी लहान असताना, साधारणतः मी 10वीत असताना किंवा त्याच्या अगोदर किंवा सैराट करायच्या अगोदर आम्ही मित्र जमायचो, मग खाव्याची पार्टी व्हायची. परत आमची पार्टी कशी, हुरड्याची पार्टी व्हायची, बिळीची पार्टी व्हायची. भेळ. अच्छा, भेळ. हा मग ते मेवा बेवा आणायचा, ते सगळं एकत्र करायचं आणि त्याची पार्टी मस्त करायची. मग कोणतरी कांदा चिरतंय, कोणीतरी ते हलवायचं, कोणीतरी चटणी बनवायची, त्याचं बनवून ती अशी पार्टी व्हायची. आणि नॉनव्हेजच्या पण पार्ट्या व्हायच्या, कधी मटणाची, कधी दिशी कोंबडीची, कधी दिशी अंड्याची. वेगळीच चव लागते बाहेर बनवून सगळ्यांमध्ये. कुणाच्या घरी नसती, कुणाच्या रानात असते आणि तिथं चूल मांडलेली असते, दगडांची चूल करायची. आणि ती जी आहे ना, 2-4 तासाचा काळ लय मजेशीर असतो. मग त्यात टिंगल टवाळी, मजा, एकामेकाच्या कुचाळक्या करणं, आणि ती 4-5 तासाचा जो काळ आहे आणि त्यानंतर ते जेवण, ते लय इंटरेस्टिंग आहे, करत मजा येते. तर ती केलंय. तर त्या ब्लॉग मधून पण माझं मत तीच होतं की, म्हणजे मला तीच वाटत होतं की ती कुठेतरी दाखवायला पाहिजे, ती कुठेतरी सुटत चालले, ती दुर्मिळ होत चालले, लुप्त होत चालले. आणि मग त्यातनं ती कल्पना मला सुचली आणि त्यातनं मी करायला ती सुरुवात केली. नवीनच आहे ती, अजून काही जास्त केलेलं नाही. खूप छान आहे असं एकदम. जे लोक शहरात राहतात आणि त्यांना असं माहिती नाही ना, त्यांच्यासाठी खूप. आणि महत्वाचं म्हणजे शरीरासाठी खूप चांगलं आहे. ज्वारीत खूप प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात, म्हणजे फायबर जास्त असते. आणि ज्वारीचं आपण आजकाल खात नाही. किंवा जे तृणधान्य आहेत, ती कुठलंही तृणधान्य वाईट नाही शरीराला. मग ते ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल, मका असेल किंवा कडधान्य असेल. तर आता ही फास्ट फूड मध्ये ती नाहीच, बिलकुलच नाही. तृणधान्य कुठं आहे फास्ट फूड मध्ये? पिझ्झा कुठला ज्वारीचा, मकाचा, बाजरीचा असतो, मैदा. हा मैदा. तर ते तसं आहे. तर ते खाल्लं पाहिजे सगळ्यांनी खरं तर. आता मी तर खातोय ते. सगळ्यांनी खाल्लं पाहिजे सगळं. बाहेर गेलायस कुठे? बाहेर महाराष्ट्राच्या बाहेर पडलोय, फक्त देशाच्या बाहेर नाही गेलो. अच्छा, कुठे जायचंय? इच्छा आहे बाहेरचे देश एक्सप्लोर करायची, व्यवस्थित देश बघायचे. अमेरिकेला जावं वाटतंय. अमेरिकेची विचारधारा कशी आहे, तिथले लोक कसे जगतायत, कारण एकदम श्रीमंत देश आहे आणि तिथली काय व्यवस्था काय आहे बाबा, असं बरंच काय ऐकलेलं आहे, थोडं काय त्यांच्याबद्दल वाचलेलं आहे. फक्त तिथं जाऊन बघायचं ते ऍक्च्युअल आहे का. म्हणजे मला जी अमेरिकेबद्दल कळलंय ते खरं आहे का किंवा ते कसं आहे. त्याचबरोबर जपानला जायचंय मला पण जायचंय जपानला. कसलं भारी. तिथल्या ओकिनावा शहर मला बघायचंय. ओकिनावा बद्दल मी मध्ये वाचलं होतं. इकिगाई नावाचं पुस्तक तुला माहिती आहे? वाचलं नाही पण माहिती. तर इकिगाई नावाचं पुस्तक 2 लेखकांनी लिहिलंय
आणि त्या शहरात जाऊन त्यांनी रिसर्च केला. तिथली लोक 100 वर्ष प्लस जगतात, म्हणजे 100 वर्षाच्या आत मरतच नाहीत. त्यांचा रेशो आहे काहीतरी असं 120 वर्षापर्यंत तिथली लोक जगलेले आहेत. तर ती बघायची काय कशी जगतात, त्यांची लाईफस्टाईल काय लाईफस्टाईल आपण आता वातावरण लाईफस्टाईल. हा ते इकिगायमध्ये सगळं त्यांनी रिसर्च करून ते पुस्तक लिहिलेलं आहे की ती लोक जगण्याचं कारण आहे की ते सतत एकतर व्यस्त असतात, त्यांचं खानपान चांगलं आहे, ती शुगर खूप कमी इंटेक करतात, म्हणजे शुगर खूप कमी खातात. जी काय शुगर मिळते किंवा साखर मिळते त्यांना ती नैसर्गिक पदार्थातून मिळते. म्हणजे साखर ज्वारीत पण असते, साखर दुधात पण असते, सगळ्या पदार्थात साखर असते. पण आपण जे एक्स्ट्रा साखर घेतो तर तिकडली लोक मग ती फळातली साखर घेतात आणि सतत व्यस्त असतात. म्हणजे इकिगायचा अर्थच आहे सतत व्यस्त राहण्यातला आनंद. म्हणजे आपण कधी कधी व्यस्त नसतो आणि अस्वस्थ होतो, आणि त्या अस्वस्थतेत मग आपण टेन्शन मध्ये जातो सगळ्या गोष्टी. तिकडे ते टेन्शन घ्यायला कदाचित वेळच नाही त्या लोकांना. मरेपर्यंत ते काही ना काहीतरी एका कामाच्या मागे धावत असतात, आणि म्हणजे धावणं म्हणजे त्यांचं ते जगणं आहे. असं त्यांचे लाईफस्टाईल खूप असं खूप खूप इंटरेस्टिंग आणि खूप इझी पण बनवलंय. हो. म्हणजे तिकडे इतक्या छोट्या किचकट छोट्या करून नाही गोष्टी, ठेवलं. इतक्या छोट्या छोट्या गोष्टी पण तितक्या कन्व्हिनियंट हो, आहेत हो. लोकांसाठी. म्हणजे खूप. तेच. परवा मी एक रील बघितली. हा. एक आता आपल्याकडे समजा स्टेशनवरून सायकल वरती घेऊन जायचं हा. असेल, तिथे सायकलला पण न्यायला एक असं एक एक ट्रॅक ट्रॅक आहे, रस्ता आहे बरं का. त्यांनी घेऊन जायचं. म्हणजे किती छोटा हम्म. विचार आणि किती कन्व्हिनियंट आहे हे. आपल्या इथं पण प्रयत्न करताय, पण निम्यात तो तोडलेला असतो कुठेतरी, ते- निम्यातनं ते थांबलेला असतो. 2 नव्याचे 9 दिवस हा, असं ते असतं ना, तसं तसं आहे. कुठेतरी वळलेला हा. असतो. ती खरं तर गरज आहे करणं. हा ना. आणि- आपल्या इथे लोक युनिटी नाही लोकांमध्ये, मला असं वाटतं. हम्म. तिकडे कसं करत व्यवस्था जरा डेंजर आहे आपली. असं व्यवस्था करून म्हणजे दिली आता ते तरी लोक आपल्या इथं बोलणं म्हणजे असं बऱ्याच जणांना वाटेल की याला इथंच राहून आपण इथंच टीका करतोय का, पण ते आहे, आता तो प्रॉब्लेम आहे, जागतिक प्रॉब्लेम, म्हणजे तसा आपला प्रॉब्लेम आहेच तो. तेच. की तू म्हणते तसं ती एक आहे युनिटी म्हणा, किंवा चांगल्या गोष्टींचा प्रॉब्लेम आहे. चांगल्या सवय नाही. हा? सवय नाही. ते अज्ञानच आहे ना. हा. आपल्याला ते शिकायचं पण नाही, आणि जे शिकलेत त्यांना बोलून पण द्यायचं नाही. हा. व्यवस्था आपल्याला तशी दाबून ठेवते, बोलायला लागलं की मग अवघड होऊन जातं. बरोबर. त्याच्यामुळे बरीच लोकांच्या मनात असतं पण ते बोलत पण नाहीत. हा. आता मी ते पण आहे. मध्ये इकडे तिकडे इंटरव्ह्यू देतो. इंटरव्ह्यू देताना मी ट्रोल होतो लगेच, काहीतरी एखादा मुद्दा मांडला. काय ट्रोल झालं? मी लिव्ह इन वरनं ट्रोल झालो होतो. मध्ये एक सकाळचा एक इंटरव्ह्यू दिला, त्यातनं एक अशी बातमी व्हायरल झाली होती की मित्रांनीच फसवलं. त्या आर्थिक गणितावर मी बोललेलो होतो. अशा 2-3 गोष्टीवर म्हणजे जिकडं इंटरव्ह्यू होतो त्यातनं काहीतरी एखादी बातमी व्हायरल होते, आणि त्यातनं मी ट्रोल होते. मी महिना 1.5 महिना मला मेसेज आला काय झालंय नेमकं. म्हणजे आता इंटरव्ह्यू देताना पण मी विचार करतोय काय बोलावं आणि कसं बोलावं. ट्रोलिंग मला असं वाटतं की हम्म. कुठे लोकांची बघायची पद्धत आणि जे पण काय असतं ना, ट्रोलिंग कुठून पण होणार, त्याचं काही हे नाही. तू कसं घेतोस म्हणजे ट्रोलिंगला? हा ट्रोलिंग तर- आता ज्यावेळेस मी पहिल्यांदा ट्रोल झालो होतो, आरपारला मी मुलाखत दिली होती, आरपार चॅनल आहे युट्यूब. तर तिथं ते लिव्ह इनचा मुद्दा मांडला होता मी. मला ते विचारलं की लग्न व्यवस्थेला तू कसं बघतो, किंवा लग्नाकडे कसं बघतो. मी म्हणलं आपल्या भारतात लग्न व्यवस्था ही लय मोठा व्यवहार आहे. म्हणजे लग्न करायचं तर एकतर ती मुलाचा आणि मुलीचा विषय असला पाहिजे, ती दोघं तयार पाहिजेत. गावाकडं नाही म्हणलं तरी अजून अशी व्यवस्था आहे किंवा अशी पद्धत आहे की बघायला जायचं, मुला मुलीला विचारायचं पण नाही की बाबा तुम्हाला पसंत आहे का, तुम्हाला तो जोडीदार हवा आहे का, तुम्ही आयुष्य घालवू शकता का. निर्णय कोण घेतात, ते दोघं नाही घेत. निर्णय घेतात आई वडील, किंवा निर्णय घेतात मामा, मुलीचा मामा, कोणतरी मुलाचा काका, मध्यस्थी, आणि त्यांनी ती घडवून आणायचं आणि मग ते आयुष्यभर बांधून द्यायचं दोघांना. ती मान्यच, त्यांची विचारधारा दोघांची काय आहे, त्या दोघांना ती मान्य आहे का. तर ही खूप तुरळक अजून सुद्धा गावाकडे होते. तर ती तसं व्हायला पाहिजे. आणि माझा मुद्दा तर मला काय की मला लिव्ह इन आवडतं. लिव्ह इन म्हणजे की काय की एका मुलाला मुलगी आवडते आणि मुलीला मुलगा आवडतोय, तिथं ते विषय मिटून जायला पाहिजे. म्हणजे आपण किती जरी कागदोपत्री काही जरी केलं, उद्या मला ती मुलगी नको आहे किंवा त्या मुलीला मी नको आहे, तर त्या राहण्यात अर्थच नाही. हा, इमोशनली तर तुम्ही नाहीच नाही का हा, जागेवर. इमोशनली नाही तुम्ही, तर मग तुम्ही कुठंतरी बांधले म्हणून किती दिवस कट काढता किंवा किती. मग ह्यात काय होतं की स्त्रियांचं बऱ्यापैकी दमन होतं. मग स्त्रीला जी काय हवं असतं किंवा स्त्रीला जी स्त्रीची जी विचारधारा आहे ती हीच होत नाही, एक्सप्लोरच होत नाही. तिला जी करायची ती करताच येत नाही. तिनं दमन करून घ्यायचं स्वतःचं, आणि तो पुरुषच करत असतो. तो पुरुष त्याच्या विचाराने तिला वागवत असतो, आणि तिनेही तसंच वागायचं, आणि त्याचं पण आयुष्य. आता सगळ्या ती खरं तर mostly करतायत हा, की- तर ती लय चांगली हा, गोष्ट आहे, हा, तसं व्हायला हा, पाहिजे. मोस्टली म्हणजे आता ते शहरात आलंय, हो. पण अजून गावात ते अजून आलेलं नाही. नाही. हा, म्हणजे गावात आता जी काय माझ्या आजूबाजूची कुटुंब आहेत
तर ते अजून ती रूढी परंपरा ते फॉलोच करतात. म्हणजे ते अजून मुलींचं मतच आहे की आईबाप म्हणतील ते ओके, म्हणजे आईबाप म्हणतील ते ओके असं. मे बी ते कधी बाहेर पडल्या नसतील, राहायला हां. नसेल, बाहेरचं काय बघितलं नसेल, तर ती म्हणून पण तसं असू शकतं. मुलींनी बाहेर पडायला पाहिजे, मुलांनीही बाहेर पडायला पाहिजे. आणि एक्सप्लोर करायला पाहिजे. एक्सप्लोर केलं की तुम्हाला वेगळं काहीतरी दिसत जातं, वेगळं काहीतरी सुचत जातं आणि मग तुमची त्यातनं विचारधारा तयार होते. हा असं बरोबर. असं मला वाटतं. पण ठीक आहे, तुझं ओपिनियन स्वतःचा असू शकतो ना, हा आपला एक एक हा opinion असू माझं शकतं. तीच आहे की ती वैयक्तिक मत आहे आणि हा. संविधान आपल्याला प्रत्येकाला मत मांडायचा अधिकार अधिकार देते. देतं. हा ती काही मत कुणाला लादत नाही आपण, किंवा माझं म्हणणं नाही की तू ती करायला पाहिजे, फक्त मला असं आवडतं आणि बेस्ट आहे त्या फॉरेन कंट्रीमध्ये पण आहे. हा ट्रोल असं झालं होतं की तुला ती फॉरेन कंट्रीत तू शिफ्ट हो, अरे तू हे भारत सोडून जा. वा. म्हणजे तू अमेरिकन विचारधारावर बोलतोय थोडक्यात की लिव्ह इन ही भारतातली Thank गोष्टच नाही. भारतात लिव्ह इन म्हणजे काय की लफडं थोडक्यात, किंवा एकामेकाला ठेवलेलं. ते कमेंट तशा यायच्या म्हणजे ती बापरे. लय असं डेंजर काहीतरी झालं होतं ते. ते मिटलं. जसं थोडं हे होत असेल ना की माझं म्हणणं हे नाहीये, हा तुम्ही तेच का की म्हणताय? माझं म्हणणं ते खरंच मी बोलू नव्हतं. कसं? हा ना. म्हणजे एका लेवल अशा कमेंट की तू लिव्ह इन मधला आहे का, म्हणजे तुझी आई बाप लिव्ह इन मध्ये होते का, अरे म्हणलं, बापरे. किंवा तुझी बहीण लिव्ह इन मध्ये ठेवशील का तू. Oh God. ती कमेंट मग मी जरा डिस्टर्ब झालो त्या काळात. मग मी माझ्या मित्रांबरोबर काही चर्चा केली, माझे काय पत्रकार मित्र आहेत किंवा इंडस्ट्रीतले काय आहेत, त्यांना म्हणलं मला असं असं म्हणायचं होतं आणि ते लोकांनी वेगळ्याच लेवलला घेतलंय. तर ते म्हणले काय तू लय विचार करू नको, चिल राहा, विषय सोडून दे ती, आणि मुळात तू कमेंट वाचायच्या सोडून दे. तू कमेंट कारण वाच, आपण ते काय करू शकत हा नाही कमेंट ना. तू वाचत गेला तर तुला अजून त्रास होईल. हो. आणि कमेंट काही करणार, मग त्यात शिव्या पण होत्या आई बहिणीवर. बापरे. ठीक आहे, लोकांच्या आपल्याला तोंडाला जरा मेंटली स्ट्रॉंग हा, व्हावं लागतं ह्या तोंडाला हात लावू सगळ्यामध्ये. शकत नाही तो प्रकार आहे तो सगळा. असं मजेशीर आहे सगळं. मग तू गावी असं डेली म्हणजे विकेंडला वगैरे जातोस का हा आता कसं? गावी काय करतो, गावी शेती आहे आपली. हम्म. तर ज्या काळात मला काम नसतं, म्हणजे सिनेमाचं काम नसतं, त्या काळात मी गावाकडे असतो. मग गावात आता एक तर ती व्हिडिओ करत असतो, व्हिडिओ आणि शेती. हम्म. मग शेती काही मी जास्त नाही करत, आई वडील भाऊ करतात, पण महाग मोर मॅनेजमेंट थोडं माझ्याकडे असते. तुला आवडतं ना शेती करायला? शेती लय आवडते मला. कदाचित सिनेमा नसता तर शेतीच असते हा. आणि आयुष्यभर शेतीच करणार पहिले होतो. पण तू सैराटच्या पहिले पण हा शेती सैराटच्या वगैरे? पहिले मी कॉलेज करताना शेतीच करत होतो. आजोबांची आहे ती शेती, खरं तर आजोबांपासून ती शेती आलेली आहे, त्यामुळं मूळ व्यवसाय आमचा शेतीच हो. आणि तीच मोहर करायचा होता असं ठरवलेलं होतं. कारण मी काही शाळेत आणि कॉलेजमध्ये बिलकुल हुशार नव्हतो. माझी पात्रता हा अशी होती, 10वी नापास खरं तर. नाही, मी नापास नाही मी झाली. नापास झालेलो होतो. एटीकेटी फॉर्म भरून परत 10वी पास झालो. हा. त्यामुळे मला माझी पात्रता माहित होती की मी काही जास्त हुशार नाही, काही जरी झालं तरी थोडंफार शिकून मी शेतीच करणार आहे. शेतीत माझा हात काढणार, मला शेती चांगली जमती आणि शेतीवर 100% मला कॉन्फिडन्स आहे की मी शेतीत कुठलीही पिकं कशीही आणि आधुनिक टेक्नॉलॉजीने मी चांगली शेती करू शकतो. वा. मग आता पण म्हणजे फुल टाइम असा करायचा विचार आहे का शेती? शेती हो, आता सध्या काय झाले की आता सिनेमा आणि शेती 2 काम आहेत ना, आता 2 जॉब आहेत माझ्या हातात. पण जे सिनेमावाला आहे तो जरा जास्त हेक्टिक असणार. हा हेक्टिक नाही तसा तो, काय सिनेमाची काही 24 तास कामं नाहीत. आले का आता उन्हाळा चालू आहे, उन्हाळ्यात आपली जास्त कामं असतात, बऱ्यापैकी हो. सिनेमाची शूटिंग चालू असतात. हो. तर आत्ता एक 2-3 सिनेमे हातात आहेत, ती झाले. पावसाळ्यात कदाचित काम पण नसेल आणि सिनेमाचं गणित तुला माहिती आहे की आलं तर सतत काम येते, नाही म्हणजे नाही तर मग 6 महिने, वर्ष, 2-2 वर्ष हो. कामच नाही. त्याच्यामुळं सिनेमाचं गणित वेगळं आहे आणि मला वाटत नाही की सिनेमावर माझ्यासारख्यांचं आर्थिक सुदृढीकरण होईल. त्याला जरा त्रास आहे तो माझ्यासारख्याला. मला असं म्हणजे हा प्रश्न होता की जर तुम्हाला सिनेमा इंडस्ट्रीमध्ये राहायचं असेल तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सतत ऍक्टिव्ह राहायला लागतं? म्हणजे जसं की आपण बोलतो ना की इंस्टाग्रामवर हे रील ट्रेंडिंग आहे, आपण ह्या ट्रेंड फॉलो करायला पाहिजे, तसं अशी कोणती आता गोष्ट? सध्या तर सोशल मीडियाचा जमाना आहे आणि ते आता सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. मी सोशल मीडियावर अगोदरपासून काय लय विचार पण केला नाही आणि माझं लक्ष नव्हतं, पण आता मला पण वाटायला लागलं की म्हणजे दिखता है तो बिकता है, दिसलं तरच आपण विकले जाणार आहोत आणि त्याची प्रचिती पण मला आली. मी आता बघ मागच्या 4 महिन्यापूर्वी यूट्यूबचं चॅनल सुरू केलं, हा. भटकताना म्हणून. तर त्याच्यावर मी ब्लॉग, म्हणजे ती जी शेतीतले ब्लॉग आहेत जी काय खाण्याचे, तर ती टाकायला सुरुवात केली, ती व्हिडिओ करून. तर त्यातनं मला लोकांचे मेसेज यायला लागले आणि बऱ्याच लोकांचं ते जगणं होतं. मग त्यातनं मला ती चांगले व्ह्यूज यायला लागल्या, व्ह्यूज आणि मेसेज यायला लागले की आमचा एक असा असा ब्रँड आहे किंवा आमचा असा असा मसाला आहे,
तर ती मसाला वापरून तू भाजी कर. हा कोलॅबरेशन कोलॅबरेशन, मग आम्ही तुला त्याचे एवढे एवढे पेड करतो, पैसे देतो. इन्फ्लुएन्सिंग मध्ये हा, हा. इन्फ्लुएन्सर्स हा. जे काय करतात बार्टर किंवा हा. कोलॅबरेशन ती लई खरं तर सोपं आहे. सिनेमाची जी प्रोसेस आहे, सिनेमा शूटिंग होईपर्यंत, ऍग्रीमेंट होईपर्यंत, तुझ्या अकाउंटवर पैसे येईपर्यंत काही खरं नाही. हा का हो. बापरे. हा, म्हणजे सिनेमाच्या अशा स्टेजेस असतात की त्या शेवटच्या स्टेजला सुद्धा तुझं कॅरेक्टर गायब असतं. म्हणजे असे झाले माझ्यासोबत की आता मुझे क्यों तोडा. हा, मी 2-2, 3-3 महिने वेळ देतोय, म्हणजे मीटिंग चालू आहे 2 महिने, आणि अचानक अरे शूटिंग सुरू झालं. अरे मी होतो की त्या सिनेमात. नाही ते तू परवडला नाही आम्हाला. अरे परवडला नाही. मैंने कितना कुछ कुछ हा, प्लॅन 2 महिने मग माझ्या मीटिंग केल्या, माझा वेळ घेतला. म्हणजे तसंच आहे. आपण पण प्लॅन करतो ना की आता हा, काम आहे माझ्याकडे, मी आपण मोहात पडतो, आणि मोह खरं तर चांगला पण आहे, डेंजर पण आहे. तो बॅलन्स असला पाहिजे. हा ना, ते मोहाचं म्हणजे शरीरच गणित आहे. तर इंडस्ट्रीला मोहात पाडते तुम्हाला. सैराटला मोहात नव्हतं, कारण सैराट ऍक्सिडेंटली आलेला होता. सैराट झाला, पण त्यानंतर ती जी गणित आहे ना, ती लय असं मजेशीर गणित आहे सिनेमांचं. ते जरा जे पण काही नंतर अपॉर्च्युनिटी आल्या त्या तुला टॅकल करणं जमल्या नाही, ती शिकावंच लागतंय. हळूहळू त्या अनुभवातनं शिकत जातो कुणीही नवीन येणारा. फक्त एक काळ जातो, आणि त्या काळात त्याला अंदाज नसतो. त्या काळात खरं तर लय लॉस होतो. म्हणजे मला साधारणतः एक 5-7 वर्ष कळलंच नाही की त्या गोष्टी कशा टॅकल करायच्या. आणि गावाकडे एक म्हण आहे बघ जुनी, की वाहती गंगा आहे तोपर्यंत हात धुवून घेतला पाहिजे. ती तंतोतंत लागू होती ह्या क्षेत्राला, कारण सैराटने अशी एक प्रसिद्धी दिली, अशी एक उंची दिली की त्या काळात सगळ्या गोष्टी आल्या होत्या. म्हणजे त्या काळात कामं यायची, रोज कोण ना कोणतरी विचारायचं रोलसाठी, पण ते आम्हाला कळतच नव्हतं की ते रोल घेतले पाहिजेत. आणि जी काय आम्हाला मॅनेज करणारी टीम होती तीही संभ्रमात होती, आणि त्यांनी व्यवस्थित मॅनेज केलं नाही असं मला वाटतं. का तर त्यांनाही कळालं नाही, मलाही कळालं नाही, मलाही अंदाज नव्हता की पुढं काय होणार आहे. आणि आम्ही 2 ते 3 वर्ष कामच घेतली नाहीत. डोक्यात हे की सैराट असा सिनेमा केल्यानंतर आपण चांगले सिनेमे केले पाहिजे, चांगले सिनेमे. चांगले सिनेमे येत आहेत किती मराठीत, किंवा चांगले सिनेमे तुझ्या माझ्या वाट्याला येतील किती. आता जर आपण चित्र बघायला गेलं तर सिनेमे बनतात 5-10 चांगले, एक चांगला निघतो. हा, आणि त्या 5-10 लोकांच्या वेगवेगळ्या टीम आहेत. मग त्या टीम मध्ये मला कोण घेईल, ही एक मोठा प्रॉब्लेम आहे. कारण तू डिरेक्टर आहे, तर तुझी टीम आहे, तुझ्या जवळची लोक आहेत, तर तू मला का घेशील, हा एक मोठा प्रॉब्लेम आहे. खूप कमी लोक आहेत की त्यांनी त्या चौकटी तोडलेल्या आहेत, आणि ते पात्राचा विचार करतात, हां ही पात्र मला हे असं परफेक्ट आहे. तर ती खूप कमी अशी बोटा मोजण्याजोगी लोक आहेत की पात्राला बघून ते कास्टिंग करतात. नाहीतर बऱ्यापैकी कास्टिंग असं पण होतं की नाही जवळचा आहे, चला ह्याला घेऊ, हीच करल, तो तीच करल, असं. म्हणजे ती मजेशीर गणित आहे. तू ज्यावेळेस त्या इंडस्ट्रीत जवळून बघशील किंवा इंडस्ट्रीत येशील त्यावेळेस तुला बऱ्याच गोष्टी कळतील. धागेदोरे त्याचे लय असे मजेशीर आहेत, इंटरेस्टिंग आहेत ते. तुला नागराज सरांनी म्हणजे कसं झालेलं ऍक्सिडेंटली तू म्हणलास की? हा, आता काय झालं की सैराट ज्यावेळेस लिहिला गेला, सैराटची स्क्रिप्ट लिहिली गेली, त्यात पात्रच हँडिकॅपचं लिहिलेलं होतं. म्हणजे प्रदीप बनसोडे जे पात्र होतं ते हँडिकॅपचंच पात्र होतं. म्हणजे तो पायात थोडा बेंड आहे, काळं सावळं पोरग आहे, जास्त आगावपणा करणारं गावाकडलं पोरग आहे. मग त्यांनी ज्यावेळेस ऑडिशन घ्यायला सुरुवात केली, त्यांचं ठरलं की बाबा आपल्याला फिल्म करायची आणि ऑडिशन घ्यायला सुरुवात करू. त्यांच्याकडे आर्चीला असेल, परशाला असेल, किंवा बऱ्याच दुसऱ्या पात्रांसाठी ऑप्शन होते, किंवा त्यांचा ते शोध चालू होता, त्यांना तशी लोकं मिळायची. पण त्यांना ते प्रदीप बनसोडेचं जे पात्र होतं लंगडा बाळ्या, की त्यांना ते ॲक्च्युअलमध्ये लंगडा आणि हँडिकॅपच पाहिजे होता. मग त्याचा पण शोध त्यांचा चालूच होता. मग काही ठिकाणी त्यांना इतकाही लंगडा नको होता की तो पळू शकणार नाही, थोडा चालू शकणार नाही, किंवा जरी पोरं तशी मिळाली हँडिकॅप तरी त्यांची भाषा वेगळी यायची. तर त्यांना ॲक्च्युअल भाषा कुठली, की ती करमाळा, टेंभुर्णी आणि इंदापूरच्या मधली जी भाषा आहे त्या 5-50 किलोमीटरवरची, तर तिथली ती सैराटची गोष्ट आहे, आणि तिथलीच ती भाषा. तर त्या लहेजात बोलणारी पोरं पाहिली होती खरं तर त्यांना. मग त्यांनी शोध घेतला, आणि काही त्यांना तसं भावत नव्हतं पात्र. मग माझे जे शिक्षक होते, मी टेंभुर्णीला शिकायला FYला, तर साठे सर म्हणून एक शिक्षक होते, त्यांनी सैराटमध्ये पण पात्र केले, शिक्षकाचाच बघ. हा, तर ते खरे माझे शिक्षक. आता ते मराठीला मला शिकवायला. तर ते शिक्षक आणि नागराज सर चांगले दोस्त. मग ज्यावेळेस ते भेटले त्यावेळेस मग त्यांची सिनेमावर चर्चा झाली, पात्रांवर चर्चा झाली, आम्ही अशी पात्र शोधतोय, आम्हाला हे मिळतं, हे मिळत नाही. मग चर्चा झाल्यानंतर बहुतेक प्रदीप बनसोडेच्या पात्रावर चर्चा झाली, लंगड्या बाळ्याच्या, की असं पात्र शोधतोय आणि ती काय आम्हाला मिळत नाही. मग साठे सरांनी विचारलं कसं काय. मग नागराज सरांनी त्यांच्या डोक्यात जी पात्र आहे ती सांगितलं साठे सरांना. मग साठे सर म्हणले तुझी म्हणतोय तसं एक पोरग आहे माझा, एक विद्यार्थी, आणि लय आगाव आहे,
कॉलेजमध्ये भांडण करणार, काही कुटाणं करणार. त्यांनी आज आतापर्यंत लई कुटाणं केलेले आहेत. वा. म्हणजे मी कॉलेजमध्ये साठे सरांच्या नजरेत कसं आलो तर मी भांडण करून आलो. म्हणजे मी एका पोराबरोबर भांडणं केली होती आणि कॉलेजमध्येच मारामारी आमची. बाई. म्हणजे मी लईच आगाव असा येडाई परा विद्यार्थी तसा पहिल्यापासूनच. तर मग मी भांडण केल्यामुळं साठे सरांच्या डोक्यात होती की असं एक विद्यार्थी आपला पायाने लंगडा आहे पण भांडकोदळ आहे थोडक्यात. मग साठे सर म्हणले, तू म्हणतो तसं एक पोरगा आहे, आगाव आहे, बोलतो तर लय म्हणजे असा काही कसंही बोलतो. मग नागराज सर म्हणले त्याला फोन लाव आणि त्याला सांग की ऑडिशन पाहिजे म्हणून. मग साठे सरांनी माझा ॲडमिशन फॉर्मवरून नंबर काढला आणि मला फोन लावला. फोन लावल्यानंतर मला सांगितलं की अशी अशी फिल्म आहे आणि त्यासाठी तुझं ऑडिशन पाहिजे. आता साठे सरांनी आम्हाला म्हणजे कॉलेजमध्ये असताना नागराज सरांबद्दल सांगितलं की नागराज माझा मित्र आहे, तो सिनेमा करतो, फॅन्ड्री नावाची त्यांनी फिल्म केलेली आहे. तर तेवढंच माहीत होतं. पण आपल्याला सिनेमा ची ऑफर येईल किंवा आपण करू हे खरं तर इमेजिनच्या पलीकडे होतं. पण ते साठे सर सांगताना कधीतरी वाटलेलं की आयला आपल्याला पिक्चरमध्ये काम आलं तर मजा येईल ना. आणि ते नुकतंच त्या 1-2 महिन्यात साठे सरांचा फोन आला आणि मग साठे सर म्हणले ऑडिशन. आता ऑडिशन ही शब्दच मी पहिल्यांदा ऐकला आहे की ऑडिशन काय प्रकार असतो बाबा. गावाकडे काय ऑडिशन बिडिशन किंवा मला सिनेमा बघायला मजा येते पण सिनेमा कसा करतात त्याची प्रोसेस मला काय बिलकुल माहीत नव्हती. ते म्हणले काय नाही, ऑडिशन म्हणजे तुझे 1-2-3 फोटो पाहिजे आम्हाला आणि चालता पळतानाचा व्हिडिओ पाहिजे. अरे वा. एवढंच आहे. मग त्या काळात काय माझ्या साधा फोन होता. मग नेटवर्क पण लय स्लो असायचं बघ, नवीन फोन आलेले होते. मग मी गावात गेलो, आमच्या एका मित्राकडे व्हॉट्सअप होतं तर त्याच्याकडे गेलो. सिद्धेश्वर म्हणून पत्रकार एक माझा मित्र आहे, तर त्यांच्याकडे गेलो आणि म्हणलं असा असा सिनेमाचं ऑडिशन आहे आणि त्यासाठी तुमचा मोबाईल पाहिजे. त्याला पण वाटलं की काहीतरीच बोलते बाबा, सिनेमा म्हणल्यानंतर गावाकडं नाही का चेष्टा घे. बरं ठीक आहे बाबा. मग त्यांनी मोबाईल दिला. मग मी फोटो काढले, माझे व्हिडिओ काढले आणि ती व्हिडिओ रात्री 9-10 वाजेपर्यंत जायचंच नाही कारण त्या काळात नेटवर्क एकदम स्लो गावाकडं 2G BGचा काळ होता तो. ते कशा तरी बाबा 10-11 वाजता व्हिडिओ गेले. मग त्यांनी ते बघितले नागराज सर आणि त्यांच्या टीमने आणि साठे सर मला म्हणले की उद्या सकाळी तुला ह्या ठिकाणी 7 वाजता पोचायचे. म्हणजे कॉलेजच्या जवळ एक ठिकाण सांगितलं साठे सरांनी. काय हरकत नाही, पण मी आतून लय खुश की बाबा मला पिक्चर म्हणजे मी डायरेक्ट हिरोच झालो होतो त्या काळात. याला पिक्चरला विचारले म्हणलं आपलं काम झालं जातं असं. मग ठीक आहे म्हणलं काय हरकत नाही. आणि 7ला आमच्या गावातनं एस टी असायची आणि ती एस टी 7:30ला काहीतरी पोचायची आणि मला पोचायचं 7ला. मी लवकर तयार होऊन पाक नटून थटून 6:30लाच तिथं सायकलवर जाऊन यांची वाट बघत. म्हणजे 15-20 मिनिटं अगोदरच यांची वाट बघत. मग तिथं जाऊन मी ठिकाणी थांबलोय. मग मला माहित होतं साठे सरांनी फक्त भेटायला बोलवले. मग साठे सर गाडीतनं उतरले, ही पुण्याहून आलती. साठे सर गाडीतनं उतरले आणि मला म्हणले मी कॉलेजचं पंचिंग करून आलो तोपर्यंत ह्याला भेट म्हणलं की नागराज सर मागणं. म्हणजे नागराज सरांची हिरोसारखी एंट्री. होय नागराज असं तसं. आता ते आपल्याला हातात हात पण द्यायचं माहीत नाही. म्हणजे सर आपण एकदमच अशी गावची लोक. मग मला ते भारी वाटलं की ही माणूस आपल्याला भेटतोय. धन्यवाद सर म्हणलं तुम्ही भेटला आणि भारी वाटलं मला असं तसं झाली चर्चा. मग मला त्यांनी प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू काय काय करतो? मग काय जी करत होती सांगितलं, शेती करतोय. मारामारी. हा मारामारी ती साठे सरांनी सांगितली मारामारी होती. मी नाही सांगितलं, साठे सरांनी ऑलरेडी सांगितलं ती मारामारी पण करतो. तर म्हणलं मी शेती करतो. परत तुला काय काय, तुम्हाला सायकल येते, ट्रॅक्टर चालवतो, गाडी येते, पवायला येतं का तुला? पवायला तर एक नंबर म्हणलं. काही सांगा, मुटका मारायला सांगा, परत खुपशी मारायला सांगा, म्हणजे कसं उलट पण पवायला सांगा म्हणलं. जे काही गावाकडे आपण हिरेत पवायचो, नळात पवायचो आणि पवण्याचे जे काही गावठी प्रकार आहेत ते सगळे यायचे. मग ते म्हणलं पवायला काय एक नंबर आहे आणि येतंय मला. मग परत मला म्हणलं तू सिनेमात काम करशील का? होय म्हणलं करीन की, पण म्हणलं मला काही येत नाही. म्हणजे मी कधी काय केलेलं नाही. मी ह्याच्या अगोदर कधी म्हणजे गॅदरिंग असतात का कॉलेजमध्ये शाळेत, त्यात पण कधी भाग घेतलेला नव्हता. म्हणजे सिनेमा बघायला आवडायचे पण ती कधी ॲक्टिंग कशी करतात ही काही माहीतच नव्हतं आणि तेवढा कॉन्फिडन्स पण नव्हता, कधी केलीच नाही. त्यांना सांगितलं की मला काही येत नाही. ते म्हणले तू त्याचा विचार नको करू, फक्त बिनधास्त करशील का? हो म्हणलं करेन की. बरं ठीक आहे, बाकी आम्ही करून घेतो. मग तुला 4 दिवसांनी आमच्या टीममधला कोणातरी फोन येईल, तुला ऑडिशनला पुण्याला यायचं आहे. मग 4 दिवसांनी त्यांच्या टीममधला जी कॉस्ट्युम डिझायनर आहे तिचा फोन आला, PD म्हणून. आणि मी गेलो मग पुण्याला हुडकत. पुण्यात पण माझी पहिलीची वेळ यायची आणि शोधायची. पुण्याच्या पलीकडे आलेलो, पुण्यात नीट शहरात आलेलो नव्हतो त्या काळात मी. मग शोधत आलो, त्या ठिकाणी पोहोचलो आणि ज्यावेळेस मी
त्यांचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पोहोचलो तर माझ्या अगोदर तिथं ऑलरेडीच 10-15 पोरं ज्यांचं ऑडिशन चालू आहे. ते काहीतरी डायलॉग तुझ्याच रोलसाठी. नाही नाही, वेगवेगळे रोल. अच्छा. मग त्यांचं ऑडिशन चालू होतं पुण्यात, ज्या दिवशी मला बोलवलं त्या दिवशी. आणि ती कॅमेरा अशा लावलेल्या साईडला कोणतरी शूट करतंय आणि डायलॉग बोलायला लावते. मी ते बघितलं लांबनच. माझा विषय संपला. म्हणलं हे काय जमणार नाही आपल्याला, कॉन्फिडन्सच संपला. म्हणलं पिक्चर हे काय सोपं नाही बाबा, असं असं करावं लागतं, डायलॉग बोलावं लागतं ते. मग मी तिथं गेलो, मी खाली पण बसना, म्हणजे मी घाबरलोच. मी आपलं उभाच असंच पाणी दिलं, पाणी पण पिणार. मग मला त्यांनी जरा थोडं शांत केलं. म्हणजे तू घाबरू नको, तुला काय असं लय अवघड सांगणार नाही आम्ही, तुला साधं काहीतरी देऊ आम्ही. बरं ठीक आहे. मग त्यांनी मला एक डायलॉग दिला. आता म्हणले तुझी बारी, ऑडिशन कसं असतं ते करू. आणि 2 पोरं त्यांना तुला असं म्हणायचं की आजशील पाटलाचा जो उभाच फाडील, असा डायलॉग आहे. आजशील पाटलाचा जो उभा फाडील. मग आता ती डायलॉग आहे म्हणलं, माझ्या डोक्यात मी पुण्यात आलोय म्हणलं जरा शुद्ध बोललं पाहिजे. म्हणजे माझ्या डोक्यात वेगळंच काहीतरी ऑडिशनला घेऊन. मग मी लागलो वेगळंच काहीतरी बोलायला. एक तर ते तेवढा डायलॉग पण मला जमना. मग मी म्हणत आजशील पाटलाचा माझा नाद नको करू, तुला सांगून ठेव, असंच काहीतरी मी वेगळंच काहीतरी स्वतःच काहीतरी बोलायचं. मग नागराज सर लांबनं बघत होते, त्यांची टीम बघत होते. मग नागराज सर माझ्याजवळ आले. मला म्हणले तू गावात असं बोलतो का? मला नाही असं बोल. मग कसं बोलतो? मग ती गावातलं तुला जसं गावात तू गावात वागतो, जसं तू गावात बोलतो तसंच तुला बोलायचे. पण ती मला डायलॉगच जमना. मग नागराज सर म्हणले तू भांडणं केलेत का? होय भांडणं केलेत की म्हणलं. भांडणं लई केलेत. मग एक काम कर, नागराज सरांनी त्या कॅमेराच्या लोकांना सांगितलं की ह्याला रूममध्ये घेऊन जावा आणि त्या पोराला ह्याच्याबरोबर भांडणं करायला लावा. आणि मला म्हणले फक्त बिनधास्त भांडणं कर, काय तुझ्या तोंडाला येईल ती बोल, बाकी काही तू लोड घेऊ नको. मग गेलो रूममध्ये. म्हणलं यायला पाठदी संपवून निघून जावं, हे काय सोपं नाही. मग त्या पोराचं माझं थोडं तुम्ही काहीतरी त्याने कॉलर धरली, कुठं काय झाली असं तसं झालं. मग मी त्याला दिलं शिव्या बिव्या, तुझ्या आईला असं करीन, तुकडं करीन, तोडीन, मारीन, नाद करू नको, असं तसलं हे असलं ऑडिशन. मग ते बघितलं ना, ते कॅमेरावाला पण हसत गेला, नागराज सरांना धावून आला. नागराज सर पण हसत आले. म्हणले याचे कपडे काढा, ह्याचं ती लुक टेस्ट घ्यायची आपल्याला. लुक टेस्ट वगैरे घेतली आणि झालं आमचं ते ऑडिशन. दिवस संपला. मग त्या दिवशीच रात्री मी निघून आलो इकडं. येताना एसटीत विचार करतो यायला आपल्याला चान्स आलता लय भारी, पण आपल्याला काही ते जमलं नाही ऑडिशन, कारण मला ते कॉन्फिडन्स नव्हता. काही त्यांनी सांगितले ते बिलकुल जमलं नव्हतं. त्यानंतर ह्यांचा पण 15 दिवस काही फोन नाही, काय नाही. मग अचानक 15 दिवसांनी यांचा फोन आला की एक 10-15 दिवसाची पॅकिंग करून परत ये पुण्यात. आयला भारी आहे म्हणलं, चान्स आलाय अजून काय. मग परत पुण्याला आलो. तो बात है मेरे में. नाही ना, माहित नाही काय पण ती आहे बाबा. जी ही झालं होतं की चान्स गेला, ती परत वाटलं की आत्ता परत बोलवले, म्हणलं चला जाऊ. आणि तिथं आल्यानंतर मग सगळी फायनल कास्टिंग, म्हणजे फायनल लोक होती की ही बाबा आर्चीचं पात्र साकारणार आहे, ही परशाचं पात्र साकारणार आहे. ह्यांनी आम्हाला 5-10 दिवस सांगितलंच नाही कोण कोणाचं काय. की 5-10 दिवस यांनी आमची प्रॅक्टिस सुरू केली. आणि मग आम्हाला 3 दिवसभर सांगतायत. पूजा डोळस म्हणून एक मुलगी होती, ती आमचं दिवसभर प्रॅक्टिस करून घ्यायची आणि ती सांगायची ॲक्टिंग कसं करायचं. नागराज सर दुपारीचे यायचं, ते करून दाखवायचं आम्हाला. आणि मग ते आम्ही करत एक 8-10 दिवस गेले. मग दिवसभर करायचो, परत रात्री रिव्हिजन आमचं की हे असं जमतं, हे असं नाही जमत. आणि त्यात काय व्हायचं की मला रडायलाच यायचं नाही. ती रडायचा एक सीन होता, मला त्या रडायला आणि हसायला यायचं नाही. रडायला आलं तर हसायला यायचं नाही लगेच. ती क्विक सीन होता ना, ती नका होतात. मला वाईट वाटतं आणि मी रडतच परत मला फील होतं की अरे काय मी काहीतरी येड्यावणी करतोय, ती ही कुठं सपनी कुठं आणि मी कुठं. आणि मग मी हसतो. तर ते तसं यायचंच नाही मला. मग ते सीन मला लय अवघड जायचा. पण नागराज सरांनी मला सांगितलेलं की तुम्ही केलं तर तुमचं कास्टिंग होईल, नाहीतर तुमचं काय होणार नाही. मग मी बाथरूममध्ये जायचो आणि हाणून घ्यायचो, रडायचो. रडाय काय येत नाही, चिडचिड व्हायची माझी. रडल्यावर मला हसाय काय येत नाही. मग ते तसं करत त्या सीनला काय 100% मी नाही दिला, पण एक 60-70% पर्यंत पोहोचलो. खरं तर 100% अजून देऊ शकलो असतो. ऑब्विस आहे ना ते, म्हणजे तुला काहीच माहित नाही. काहीच माहित नाही. तर मग ते तसं करत नागराज सरांनी शिकवत, त्या पूजाने शिकवत. मग ती एक 15-20 दिवस आमचे गेले. आणि 15-20 दिवसानंतर मग मला नाकाशला एक दिवशी नागराज सरांनी बोलवले की तुम्ही करायला लागलाय, बरं तुम्हाला घेतोय सिनेमात, पण चांगलं करत राहा. अजून तुमचे 10-15 दिवस प्रॅक्टिस आहे. जर तुम्ही नीट नाही केलं तर शेवटच्या दिवशीसुद्धा मी तुम्हाला काढून टाकू शकतो किंवा तुम्हाला नाही म्हणू शकतो. मग आम्ही लय सिरियस किंवा करायचंच, काही असू दे करायची, सुट्टी द्यायची नाही. मग ते आम्हाला अशी गॅलरी असायची बघ. मग ती टास्क दिले जायचे आम्हाला की आता मी बोलवत नाही का परशा आरची आली आरची. तर परशा म्हणजे कोण, तिथं ज्या लबडे गार्डनला आम्ही राहत होतो, तर तिकडे एक वडा होता आणि त्या वड्याच्या पलीकडं मसर राखणार आहे, तो परशा माझा परशा.
आणि ती मस्त राखणाऱ्या माणसाने तुझ्याकडे बघितलं पाहिजे. मग मी त्या एवढं गॅलरीतनं ओरडायचं. उड्या मारून बोंबलून परश्या इकडे इकडे शिट्ट्या वाजवून भिजवून. आणि मग ते त्या माणसाने बघितलं की हा बाबा तुला जमतंय, म्हणजे असं टास्क दिले जायचे. तसं करत 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 20-25 दिवसाचं वर्कशॉप झालं आणि फायनल वा, आमचं कास्टिंग झालं आणि आम्ही शूटला गेलो. मज्जा येत असेल म्हणजे ती प्रोसेस पण एक इंटरेस्टिंग एन्जॉयमेंटच आहे असते. ती मजेशीरच आहे. खरं तर असं सिनेमात खूप कमी ठिकाणी होतं की वर्कशॉप. हा, आता काय आहे की आता डायरेक्ट एकतर रेडी सगळं लागतं. ऑडिशन हा. आणि सिलेक्ट. ऑडिशन आणि सिलेक्ट आणि वर्कशॉपला वगैरे थोडं वर्कशॉप होतं. हा. पण आमचं लय मोठं वर्कशॉप होतं कारण आम्ही सगळीच नवीन 0 होतो. पासून चालू. 0 पासून म्हणजे 0 to हिरो तो प्रकार म्हणजे सैराट आहे खरं तर. मस्त पण हा. स्टोरी Zero पण to- भारी. Yes, मजेशीर आहे. कॉलेजमध्ये किती मारामारी करायचेस म्हणजे कॉलेजमध्ये काय होतं रोज? ज्यावेळेस आपलं अज्ञान असतं ना की अज्ञानात काहीही गोष्टी होतात. मग त्या काळात काय की एकतर माझे पाय हँडिकॅप म्हणजे भांडणं कशावर तुला व्हायची. वाईट वाटतं का असं कोणी बोलल्यावर? हा मग त्या काळात खूप वाईट वाटायचं. आता तू एक्सेप्ट त्याच्यावरूनच भांडणं व्हायची. मी तुला ते सांगतोय. मी तुला पुढे तेच सांगत होतो की भांडणं कशावर व्हायची की पोरं मला चिडवायचे हे लांगड्या म्हणायचे. झाली भांडणच लागली की तिथं लंगड्या म्हणलं की राग आला की मग मारा मारे. मग सुट्टीच नाही म्हणजे असं म्हणजे मला पण मारायचे असं नाही की मी त्यांना मारायचो. भांडणं लागल्यावर काय 4 कांटळ्या तू खायच्या 4 बुक्यात तू मला मारायच्या. मग नंतर केबिन मध्ये हा मग डायरेक्ट शिक्षकांपुढे अशाची भांडणं. त्यात जरा मला सूट मिळायची कारण मी जरा बुटका होतो आणि पायाने थोडा हँडिकॅप मग तू असं हे करायचं की नाही मी नाही केलं मी कसं करणार खोटं बोलायचं ना वगैरे. डायरेक्ट. मी सर पण म्हणायचे अरे तू एवढा मोठा हे कसं काय माराल तुला. हा. असं पण व्हायचं. कधी कधी सरला पण परत हळूहळू लक्षात आलं की ही पण आले आगाव आहे. मग परत मला पण हाणायचं शिक्षक की तू पण काही लय शहाणा नाही तू पण आगावपणा करतो. आणि खूप मार खाल्लाय का शाळेत पण? शाळेत मी 12वी पर्यंत मार खाल्लाय. मी 12वी पर्यंत कुठं नाही केलं मी. तुला माहिती मी पण शाळेत मार खाल्लाय. मला कॉलेजमध्ये असताना सुद्धा मारायचे. म्हणजे मी खूप मार खाल्लाय शाळेत. मी इतकी मस्ती करत इतकी मस्ती करत काय? बापरे आणि कशावर मार तर एका पायावर गाडीच फिरवायची बाबा. म्हणजे काही करायचे असे कुठाने सायकल मोहरनं उचलायची. गावाकडे ते 4थी 5वीतली मुलं पण गाडी चालवतात. हो. बापरे. लय 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 तसलं कुठं नाही आहेत गावाकडं. हा. ते पण ते भारी आहे वातावरण पण भारी आहे. ते काळ इंटरेस्टिंग काळ आहे. मार खावा लागतो त्या काळात. हा. आणि आत्ता ते वातावरण मला वाटत नाही गावाकडे पण राहिले. पण आता शिक्षक पण कोण मारत नाही ती. नाही नाही आता कसं आता आई बाबाच लय सिरियस झालेत. हो. पोराला हाणलं की आई बाबाच जातात माझ्या पोराला का हाणलं. बरोबर. आमच्या काळात शिक्षकालाच आई बाप सांगायचे की हाना त्याला त्याला हाना त्याला अजून हाना मारा. धपकं द्या. माझी मम्मी पण सांगायची. माझे माझी जरा घरची तशी लय ही करायची नाही. माझ्या घरची जरा म्हणायची वा आमचं पोरग जरा वाकड्या तिकडं आहे थोडी जरा काळजी घ्या. पण माझ्या मागं काय माहित सांगत होती का काय शिक्षकाला हा ना ह्याला. नाही, माझ्या घरचे सांगत होते हिला मारा आम्ही फुल सूट दिली तुम्हाला. बरोबर. पायाचा मुद्दा वाईट वाटायचं त्या काळात. आता काय त्याचं वाटत नाही. पायाचं बघ की तर ते आहेच म्हणजे ते प्रॉब्लेमच आहे तो. म्हणजे व्यंग हे खरं तर नसायला पाहिजे कोणाच्याच वाट्याला ते यायला नाही पाहिजे. ज्याला व्यंग आहे त्याला बऱ्याच गोष्टींना सामोरं जावं लागतं कारण एक तर त्याचं शरीरच शारीरिक जी ताकद असते ती ताकद कुठंतरी कमी जास्त होती त्याची. म्हणजे आता मला जे करायचं आहे मला खरं तर स्टंट बिंड करायची लय आवड किंवा सायकल किंवा गाडी एका पायावर फिरवायची पवायची म्हणजे जी शारीरिक जी हे आहे स्पोर्ट मला लय आवडायचं. म्हणजे मला कबड्डी लय आवडायची. पण बरेच वेळा काय व्हायचं मी कबड्डी खूप चांगली खेळायचो. पण एकदा असं झालं की माझ्या पायामुळं मला कबड्डी खेळून दिली नाही. शाळेत असताना कबड्डी स्पर्धा असायच्या ना मग कबड्डी स्पर्धेत एक 8 प्लेअर असायचे. पण एकदा माझं पाय नीट नाहीत म्हणून मला त्या 8 जणात घेतलं नाही. त्यावेळेस मला लय वाईट वाटलं होतं की माझ्या पायामुळे मी कबड्डी तर चांगला खेळतोय मला काय घेतलं नाही. पण ती चित्र परत 12वीत बदललं. 12वीत त्यांना कळलं की मी चांगला प्लेअर आहे माझे पाय वाकडे असून पण मला त्यांनी घेतलं परत. पण असं आहे. आणि व्यंग असलं की त्या व्यंगाच्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात तर त्या भोगाव्या लागतात. म्हणजे तुझं व्यंग असेल तुला त्या भोगाव्या लागतात आणि त्या वाईट आहेत खरं तर. म्हणजे ते बहिष्कृतच करतात बरीच लोक त्याला किंवा त्याच्या वाट्याला आहे ते व्यंग नसायला पाहिजे मला असं वाटतं. म्हणजे मी आता ते भोगलं आहे किंवा ते मी बघितलं आहे ना तर व्यंग नसायला पाहिजे. आणि चांगली लोक ही करतात की आपल्याला न्यूनगंडातून बाहेर काढतात किंवा तू काही वेगळा नाही असं तसं. पण नाही ते वेगळंच आहे आणि त्याला ते भोगावंच लागतं. किती जरी भोगावं लागतं त्याच्यापेक्षा एक्सेप्ट करून. हा ना हा एक्सेप्ट करून. आणि काय तर त्याला मला ते कळत नाही की त्याला कसं रिॲक्ट व्हावं. फक्त मला सैराट झाल्यानंतर एकदा फील झालं होतं
की सैराटचा जो काळ आहे तेवढ्यातच मला फील झालं की बाबा म्हणजे माझं व्यंग आहे म्हणून कदाचित मला ती फिल्म मिळाली. ती एक लय भारी गोष्ट होती माझ्या आयुष्यातली की व्यंग. त्याच्यामुळे तू हा लहानपणापासून किंवा असं बोलत असेल की हे माझ्यासोबत का हा, झालं का वगैरे होतंय? वगैरे आणि त्याच्यामुळेच जर तुला फिल्म मिळाली असं जी काय? 20 वर्ष मला वाटत हा, होतं, जी 20 वर्ष मला वाईट वाटायची की माझे पाय असे काय आहेत, ती सैराटनी ती खुडलं होतं की मला माझ्या पायामुळं सैराट मिळाला. तर ती एक लय भारी फील दिला होता त्या काळात, सैराटच्या काळात, की बाबा माझ्या पायामुळंच मला सिनेमा मिळाला. पण ते चित्र काही लय दिवस टिकलं नाही. आता बरेच रोल माझ्या पायामुळं पण जातात. माझ्यासोबत पण असं घडलंय. म्हणजे मला लहानपणापासून स्किन टोनवर की म्हणजे स्कूलमध्ये वगैरे चिडवा-चिडवी व्हायची वगैरे तसं. नंतर मी कॉलेजमध्ये आले आणि कॉलेजमध्ये सगळं उलटं. म्हणजे आता मी MIT मध्ये होती, तिथे मी जर्नलिझम करत होती. तिकडचे सगळे स्टुडंट्स वगैरे सगळे म्हणजे माझी हे करत होते, कॉम्प्लिमेंट देत होते, किती चांगलं आहे तुझं स्किन टोन असं तसं. म्हणलं एक मिनिट ह्याची सवय नाहीये मला. मला पहिल्यापासून दुसरं काहीतरी ऐकायला भेटलंय म्हणजे चिडवा-चिडवी वगैरे वगैरे. एवढं काही हायलाईट नाही झाली वगैरे. मग त्याच्यानंतर माझी फ्रेंड आहे, तिने फोटोशूट केला, पोर्ट्रेट फोटोशूट. तेव्हापासून जे मला कॉन्फिडन्स यायला चालू केला. मग मी फोटोज, मग मला स्वतःला कॅरी करणं चांगलं, असं सगळं मस्त वाटायला लागलं. पण ते तीच किती पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही पण हा, आहे. हा. म्हणजे पॉझिटिव्ह आहे आणि निगेटिव्ह म्हणजे की आता बघ की सैराट मला मिळाला पायामुळंच, पण आत्ता बऱ्यापैकी रोल माझ्या पायामुळं जात आहेत, अशी पण गणित आहेत. अच्छा. तर तीही आपल्याला नाकारता येत नाही. आता मधी एक फिल्म झाली, फिल्म म्हणजे एक माझ्या मित्रानेच गोष्ट लिहिली होती आणि इंटरेस्टिंग गोष्ट होती आणि त्यानं लिहितानाच की हां घेतो माझा विचार करून लिहिली होती की बाबा ही तू पात्र साकारशील, त्याची कारणं आहेत की थोडं हँडिकॅप असण्याची कारणं आहे, ते पात्र का तसं आहे. तर त्यानं ती मस्त पात्र लिहिलं होतं. पण ज्यावेळेस ती फिल्म प्रोड्युसरकडे गेली, मग प्रोड्युसर आणि मग बरीच मंडळी त्याला जॉईन झाली, ती गोष्ट चांगली होती. मग ज्यावेळेस ती जॉईन झाली त्यावेळेस मग थोडक्यात मला एक्झिट केलं त्या फिल्ममधून की ह्यानं ती पात्र नाही साकारायला पाहिजे. मग ती पण कुठंतरी डेंजर वाटतं ना की याला आपल्या पायामुळं ती करता येत नाही. किंवा झुंड फिल्म होती, झुंड माहीतच असेल नागराज सरांची. तर नागराज सर मला म्हणले होते की मी ती जी पात्र आहेत सगळी जी फुटबॉल खेळणारी त्यात मी घेतो तुला. पण त्या काळात नुकतेच माझी ऑपरेशन झाली होती पायाची, त्यामुळं मला ती पात्र साकारता आलं नाही. त्याचबरोबर घरबंदूक बिर्याणी, तिथंही मला जी पात्र करू वाटत होतं ती पायामुळं करता आलं नाही. आणि बरेच सिनेमे म्हणजे आत्ता ज्या सिनेमात चर्चा होती तर सगळ्यात अगोदर पायावर चर्चा होती की ही पात्र जर आहे बाबा म्हणजे लीडचं पात्र असलं किंवा 2-3 लीड असले तर मग ह्याला घ्यायला पाहिजे का तर ह्याचे पाय असे आहेत. मग ती त्याच्यामुळे हां, मग ती तसं पण आहे. मग त्याला कसं टॅकल करायचं मला कळत नाही. म्हणजे काय गणित कसं काय करायचं? होईल. हां, म्हणजे ते असं आहे. कन्सिस्टंट राहिलं. ती चांगलं पण आहे, वाईट पण आहे. पण मला आत्ता फक्त सोशल मीडियाने लय कॉन्फिडन्स दिलाय बरं का. म्हणजे मला असं झालंय की आता सिनेमावर मी नाही म्हणजे डिपेंड नाही. मला यूट्यूब करायच्या अगोदर असं वाटायचं की होईल का नाही, जरा संभ्रमितच होतो की वर्क होईल का नाही. पण आता ती वर्क होते, लोकांना आवडते आणि तिथं कॅटेगराईज करणारी कोणच लोक नाहीत. ती कंटेंटच आपला मस्त आहे, संपला विषय. आपला एक चॅनल आहे, त्याच्यात Channel आपल्याला आहे, जे पाहिजे ते टाकायचं. ती टाकू शकतो. आणि तिथं ना पायावर कोण बोलतोय, ना पायावर रोल जज होतोय, ना रोल जातोय. म्हणजे रिअल आहे ना, जे तू तुझ्या रोजच्या जीवनात करतो तेच तू युट्यूबवर टाकतोय. त्याच्यामुळे ती एक भय कमी झाली आता की आता काय बाबा मी ह्या क्षेत्रावर डिपेंड नाही. आलं काम केलं, प्रयत्न तर तोच असेल की मला काम करायचे, चांगलं करायचे, चांगले पात्र करायचे, वेगवेगळे पात्र साकारायचे आणि मला ती मित्रांच्या भूमिकेतून जरा पलीकडे थोडं जायचे. आता मी जी काही 5-25 सिनेमे केले त्यात बऱ्यापैकी 70-80% सिनेमे मित्राच्या भूमिकेचेच आहेत. तर त्याच्या पलीकडे वेगळ्या काहीतरी भूमिका करून बघायचे. तर तो प्रवास चालूच राहणार आहे, तो काही थांबणार नाही. कारण आता माझ्या बॉडीत सिनेमा गेलाय म्हणजे आता तो सुटणार नाही. आता थांबायचं नाही. आता थांबायचं नाही, आता थांबणार नाही तो. असं आहे. एक्सप्लोर करत म्हणजे ती पण एक मज्जा आहे एक्सप्लोर करण्याची की नवीन नवीन गोष्टी सगळ्या ज्या पण आहेत त्या शिकायला मिळतात. मी म्हणत होती गावचा आपला विषय निघालेला तर मला पोहायला येत नव्हतं आणि मी 7वी-8वीला काहीतरी होती आणि मला माझे मामा आणि बाबा वगैरे सगळे असे घेऊन गेलेले विहिरीच्या इथे. आमच्या काकांची विहीर आहे, तर ती सेम म्हणजे सैराटमध्ये जशी विहीर आहे ना तशी सेम होती अशी आणि ती पायऱ्या अशा खालपर्यंत जातात. हा तसलं होतं. आणि मी फक्त बघायला जायची की ठीक आहे उन्हाळ्याच्या सुट्टीला गेलोय, फक्त बघायला जायचं असं तसं.
आणि मी उभी आहे कडेला आणि मला पाठून ढकललंय. आई शपथ, असं कोण करतं? असे मी 5 लिटर असंच पाणी होतं पिलं गावाकडे, असेल. अशीच पवायला शिकवते ती. ढकलून देते ती किंवा कमरेला दावा बांधते ती, हाय असं टाकते ती. नंतर मग ती रस्सी फेकली, रस्सी मग ते फेकली. करायला लावलं, मग नंतर कॅन बांधून डब्बा पाठवलं. ड्रम बांधते ती, हा, ते भोपळा असतो, परत त्याचबरोबर मला काढाचा ते कॅन बिंडा बांधलेला असतो, डब्बा. आता ते- तेलाचा डब्बा जो डब्बा असतो असतो, तो डब्बा, बांधलेला. बरोबर. बापरे, तसंच डेंजर शिकतं. होतं ते. आणि ते तसंच शिकतं बरं का. आणि ते पवायला येईपर्यंत इतकं भ्या वाटतं आपल्याला, पण ते तसं ढकलून देऊन किंवा ते डब्बा बांधूनच हळूहळू आणि ते तुला शिकते. माहिती ना ते किती खोल आहे, म्हणजे स्विमिंग पूल मध्ये तरी तुला कळतं की हा ठीक आहे, इथे गेल्यावर माझे पाय टेकतात. पाय टाक तिथं पाय टेकतच नाही तिथं डायरेक्ट. आणि मध्ये साप बीप येतात. आई शपथ, नाही ते मजेशीर आहे सगळं. आणि क्रेझी. ते पण ते शिकतं गावाकडे लय लवकर पवा शिकतं. मी तेव्हाच शिकली नंतर. लय लवकर पवा शिकतं. म्हणजे तो एक पाण्याचं जी भीती असते ना ती जाते. बरोबर. आणि माझे पप्पा काटेवर पोहायला कसं येत नाही तुम्हाला असं तसं ओरडायचे आणि स्वतः काठावर बसून बादली भरून द्या रे, मी आंघोळ करतो असं. त्यांना येत नाही अजून पण. आणि अच्छा. वाई. पवायला पण सगळ्यांना यायला पाहिजे, कारण पोहणं ही लय भारी गोष्ट आहे. ते व्यायाम मजा म्हणून येते पण पण. ते इतकं इंटरेस्टिंग आणि भारी विषय आहे. सगळे इंद्रिय जागे हो, असतात, हो. सगळे स्नायू हलतात त्यात. हो. पोहणं लय भारी. माझ्या हाताचं झालं होतं एकदा, म्हणजे हात मोडला होता. तेव्हा मला डॉक्टरने सांगितलेलं की स्विमिंग कर, म्हणजे फुल बॉडी एक हे Yes, होतं. yes. स्विमर बघ किती भारी असतात हो. असे, त्यांची बॉडी बिडी अशी एकदम अशी सिक्स पॅक वाले सगळे असतात. किती एनर्जी लागते स्विमिंग साठी पण. लयच energy बाप लागते. ते. आणि स्विमिंग केलं झोपले बाहेर लागते. हा, खाऊन मस्त एक तास जर झोपायचं. एक तास जर पोहलं. म्हणजे माझ्या उन्हाळ्याच्या सुट्टीत जेव्हा मी गावी जायची तेव्हा रुटीन असंच असायचं, उठायचं सकाळी. आणि तिकडे गावाकडे लवकर जाग येते. म्हणजे इथे कसं आपलं 10-11 वाजेपर्यंत झोपू शकतो, पण गावाकडे असं ते वातावरणच तसं आहे की आपोआप जाग येते. 7-8 वाजता जाग यायची. मग उठायचं आम्ही, मग सगळ्या त्या आजूबाजूचे मित्र होते त्यांना बोलवायचं की चला चला जाऊया वगैरे. मग चालत जायचं या उन्हामध्ये, मग तिथे पोहायचं. 12ला एकदा पाण्यात पडलं की 4 वाजेपर्यंत पोहायचं, कमीत कमी 3-4 वाजायचं. 3 तास 2 तास. आणि मग त्याच्यात पण आमचे काका ती पोहणारी विहीर नव्हती, मग ते ओरडायला यायचे. पाणी प्यायची असेल ती, की यार पाणी पिते त्याचं तुम्ही पोहताय ते ओरडायला यायचे, मग तिथून पळून जायचं. ताणतेत लोक गावाकडे. मग नंतर डायरेक्ट आम्ही शेताला जायचो. मग शेताला जाऊन आधीच असायचे आत्या वगैरे, मग तिकडे कैऱ्या बिऱ्या खायच्या मस्त, आणि मग घरी यायचं. गावाकडला विषय तोच भारी आहे बघ की. गावाकडनं जगणं इतकं सोपं आहे आणि चांगलं जगणं आहे, नैसर्गिक जगणं आहे की तुला पाहिजे ती मिळते. म्हणजे आता जर तू गेली तर आता आंबा आहे तर खायला, काही दिवसात जांभळं येतेली, आणि ते सतत काही ना काही चालू असतं. चक्कू आलेलाच आहे, नारळाला नारळ लागलेलाच आहेत. आता माझ्या घरी आंब्याची झाडं आहेत, चक्कूची झाडं आहेत, नारळाची झाडं आहेत, परत सीताफळाची झाडं आहेत, रामफळाची झाडं आहेत. हा, मी व्लॉग मध्ये बघितलं ड्रॅगन फ्रूट वगैरे खूप काय ते ड्रॅगन फ्रूट माझ्या शेजाऱ्यानेच लावले. अच्छा. माझ्या घराच्या मागे ड्रॅगन फ्रूट आहे. तर मग आणि त्या आजूबाजूला तशी फळं पानं फुलं लय आहेत. मग ती आता सीताफळाची झाडं तर नाही म्हणलं तरी 5-25 माझ्या रानात जाईल. मग सीताफळ एकदा लागली की आणाय गेलं की पाटी भरून सीताफळं आणायची, ती पिकू घालायची, आणि ती एकदा पिकू घातली की आठवडा 2 आठवडे ती खायची. आणि ती पूर्ण सीझन जो आहे सीताफळाचा. लहानपणी तर मला आठवतं की मी जेवायचोच नाही, नुसतं सीताफळावरच राहायचं. दिवसभरात 2-4 सीताफळं खायची, झालं संपला विषय. जेवण म्हणजे सीताफळं. आता रामफळ आता सध्या चालू आहेत, तर रामफळं पण आहेत. आता जांभळं काही दिवसात चालू होतेली. चिचा चालू आहे आता, चालू आहे चिचा. चिचा पिकल्यात आता. काही दिवसापूर्वी गाबळ्या होत्या, आता चांगल्या पिकलेल्या चिचा आहेत. त्या चिच तोडायची आणि त्याला असं वरनं एक थोडा टवका काढायचा, होल करायचा त्याला, आणि त्यात दूध ओतायचं. हा, आणि त्याचं एक 10-15 मिनिटात, अर्ध्या तासात किंवा तासात चिचाचं कवचाल जे आहे वरचं, ती ब्राऊन वाली ना अशी. हा, ती ब्राऊन वाली जी आहे, त्या ब्राऊनच्या वर एक कवचाल असतं, त्याचं कवच असतं. तर त्याला थोडं होल पाडायचं आणि त्यातनं दूध वाटायचं. म्हणजे आम्ही करायचो लहानपणी. दूध वाटायचं आणि ती चीज अशी 1-1.5 तास ठेवायची. 1-1.5 तास ठेवली की त्याचं दही तयार होतं त्या चीजच्या कडेने. पहिल्यांदाच हा, मग ती चीज अशी चोखत बसायचं, दही त्याचं खात बसायचं. हा, आईस्क्रीम थोडक्यात आईस्क्रीम सारखं असं ते लागतं मस्त. आणि त्या दुधात जर साखर बिकर टाकून तर ते अजून गोड आणि आंबाट आणि असं काहीतरी मिक्स, लय भारी. कधीच नाही ट्राय केलं मी, पहिल्यांदाच ते करायला पाहिजे. आम्ही लहानपणी लय करायचो. तिचं दूध वाटायचं आणि तिचा ठेवायच्या. पर कवट असते, कवट, ते कवटाला होल पाडायचं, त्यात गुळ टाकायचा आणि चमच्याने खायचं. कवटा म्हणजे कवट म्हणून असं एक फळ असतं गोल. ते बाहेरून दगडासारखं असतं आणि आतमध्ये असं जरा बिया असतात. ते आंबट आणि गोड असतं, तुरट आंबट गोड अशी ती मिक्स चव लागते त्याची. बरोबर, ती पण आता आहेत कवटा पण गावाकडले. म्हणजे
आता गावाकडं हळूहळू ती पण आता फळझाडं किंवा जी जुनी झाडं आहेत ती पण कमी होत चाललेत बरं का. कारण आता गावाकडची लोक पण हुशार झालेत आणि पिकं लावा लागलेत आता. बांधूर लेक क्लिअर सगळं झालंय आता. ते खरं तर ठेवायला पाहिजे, जपायला पाहिजे. लहानपण जे आहे ना, म्हणजे जगलोय ना ते म्हणजे हीच भीती आहे. म्हणजे आता गावाकडची पण शहरात येत आहेत. हो, शहरात येतात आणि ते पण आता शिकतायत वगैरे सगळी मुलं शहरात येतात. तर ते थोडं लावून धरून ती जपलं पाहिजे. ती म्हणजे आपल्या पुढच्या जनरेशनला बऱ्याच गोष्टी बघायला मिळणार नाही. इटी दांडू तुला माहित आहे खेळ? बॅट बॉल सारखं ना? बॅट बॉल आहे, पण त्याचा एक दांडू असतो आणि इटी म्हणून ते लाकडाची केलेली असते. ती अशी हाणायची, त्याला टप्पा घ्यायचा, अशी हाणायची आणि त्याला ती कोलायचा प्रकार, ती कोला बिलायचं काय 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 असायचं त्यात. आणि ते दिवस ती जेवढी इटी लांब जाईल, ज्याच्यावर राज्य आहे त्याला लांब पळवायचा आणि तिथनं ती इटी अशी खरडत आणायला लावायची ढोपरानी. डुपरी म्हणायची त्याला, किंवा गोट्याचा पण तसा प्रकार. गोटी जेवढी लांब जाईल त्याला लांब लांब न्यायची, ढोपरायला लावायची गोटी. तर ते असा 2-2, 4-4 तास, कधी कधी दिवस चालणारा तो खेळ आहे. त्याला असं, किंवा लोंपाट सुरफाट्या माहिती आहेत का तुला? आता लोंपाट ती पण आता बऱ्यापैकी कमी झाले. त्याच्या पट्ट्या असायच्या आणि ते 10-12 जण लागायचे त्याला. ती 4 बैली, 8 बैली, 10 बैली असं ती असायची. तर ते 8-10 जणांचा खेळ असायचा. तर ती सुरपारंबा माहिती, ही संपला विषय. सुरपारंबा तर आज कोण खेळत नाही. सुरपारंबा साधा घ्या, काय करायचं, 4-5 जण पोरं असतात आणि झाडाची काडी तोडायची आणि ती खाली टाकायची झाडावर. आणि ज्याच्यावर राज्य आहे त्यांनी त्या काडीपाशी कोणाला येऊन द्यायचं नाही. म्हणजे डब्बा एक्सप्रेस सारखं का? डब्बा एक्सप्रेस सारखं का? म्हणजे आता इथं तू आहे, तुझ्यावर राज्य आहे आणि आपण आजूबाजूचे 4-5 जण प्लेयर आहोत. त्यांनी झाडावर चढायचं आणि तू शिवायला जायचं झाडावर. फक्त ती काठी आहे, त्या काठीपाशी कुणाला जाऊन देईन. त्या काठीपाशी गेलं की तुला परत राज्य तुझ्यावर, परत तू रिपीट ती गोष्ट म्हणजे करायची. डब्बा एक्सप्रेस मध्ये कसं लपायचं असतं आणि एकावर राज्य असतं, तेच ते डब्याच्या इथे कोणी येऊन द्यायचं नाही. बरोबर. बोहंजा शिवला, ती बोहंजा बिंजा काय काय असं शब्द सुद्धा आता दुर्मिळ झालेत. मी पहिल्यांदाच ऐकते असलं काय काय. ती जी सूर आहे, म्हणजे लाकूड आहे, ते हातात घ्यायचा, लांब फेकायचा असा आणि तो पळत जास्त झाडावर चढायचं आणि त्यांनी शिवायला यायचं. ते असलं इंटरेस्टिंग खेळ आहे. करत त्यात धोका आहेच की झाडावरून पडायची लोक, फट मोडायचं पोरं. तर तेच आहे. तर ते सगळं संपलंय. पण ते आता नाही झालं ते मला वाटतं आता शेवटची पिढी असेल कदाचित आपली, जी ज्या पिढीला ती माहित होतं. माहित आहे ते, म्हणजे थोडे तरी माहित आहेत मला, पण बघितलं नाहीत कधी. कुया खेळायच्या, आंब्याच्या कुयाचा खेळ माहित आहे का? आंब्याच्या कुया ज्यावेळेस सुयशला माहिती वाटतं सगळं. तुला माहित आहे का? आंब्याच्या कुया माहित आहेत ना? असं एक रिंगण आखलं जातं आणि आंब्याच्या कुया, आपण आंब खाल्लं की त्या आंब्याच्या कुया गोळा करायच्या आणि एक चिपरण घ्यायची, अशी दगडाची एक चिप घ्यायची आणि तुझ्या 5 कुया, माझ्या 5 कुया, दुसऱ्याच्या 5 कुया, म्हणजे अशा एका रिंगणात अशा 5-25 कुया आणि ती लांब कुया हाणायच्या. जो जास्त काढल तो सगळ्यात श्रीमंत. म्हणजे तू जास्त काढल्या, तुझ्या एका ठोक्यात 2 निघल्या, 3 निघल्या, 5 काढल्या, मग शेवट डाव संपेपर्यंत तू जर 10 कुया काढल्या तर त्या 5 जणांपैकी 2घाच्या कुया संपल्या बाबा तू, कारण तू 10 काढल्या, 15 काढल्या. आणि ती कुया अशा आम्ही सांभाळून ठेव, डब्बं साचायचं कुयाचं. माझ्याकडे एवढ्या कुया आहेत, माझ्याकडे तेवढ्या कुया आहेत. करत ती भारी होता खेळ कुयाचा, आंब्याच्या कुयाचा. आता सगळे मोबाईल, ना ते मोबाईलचं जरा, मोबाईलचं त्याच्यावरच आहे सगळं. पबजी ती व्यवसाय म्हणून चांगला आहे मोबाईलचा. आता सोशल मीडिया बद्दल माझं मत नीट नव्हतं मागच्या 5-7 वर्षापूर्वी. मी आताही जास्त ऍक्टिव्ह नाही, पण आता तुला सोशल मीडिया पैसे देतोय, त्याच्यामुळं आता ती नाकारू पण शकत नाही. प्लस आता पहिल्यासारखं टीव्हीचं वलय कमी झालंय. टीव्ही आता खूप कमी लोक बघतायत. घरातली मला वाटते 10 लोकांपैकी 2-4 लोक टीव्ही बघत असतील. कारण आता असं डिव्हाइस तुझ्या खिशात आले की तुला पाहिजे ते तुझ्या मनाने ते लावता येते. आणि टीव्ही मध्ये आपल्याला फास्ट फॉरवर्ड करता येत नाही. तर तुला पाहिजे ते करता येते, तुला पाहिजे ते बघता येते. प्लस तुझं मनोरंजन 15-30 सेकंदावरच आले. खरं तर ते क्रिएटर लोक लय हुशार आहेत बरं का, की ती असलं काहीतरी क्रिएट करतायत 15-30 सेकंदात. इंटरेस्टिंग आहेत ते लोक सगळे. फेवरेट क्रिएटर आहे का कोणी? फेवरेट असं काही नाही, पण मला क्रिएटर लोक लय हुशार वाटतात. आणि मला असं वाटतं की हे कसली बुद्धिवान लोक आहेत, त्यांच्याकडे काय विचार आहेत जे कधी मला ते कधी सुचत नाही. तसं काहीतरी 15 सेकंदात असे रील काहीतरी करायचे. तू पण
बनवतोस ना रील असे कॉमेडी? हा मी बनवत होतो मी थोडा काळ, पण मी त्यात जास्त काळ नाही बनवलं. मी ना अरबाज बनवत होतो. त्या काळात आमचं ते लॉकडाऊनच्या काळात चांगलं चाललं होतं, पण परत आम्ही वेगळे झालो. तो दुसरीकडे राहायला गेला, मी दुसरीकडे राहायला गेलो, मग ते बंद पडलं आमचं. पण आमचं चांगलं चांगलं चाललं, टॉम अँड जेरी टाईप चाललं होतं. ते आम्ही एकतर पात्र सैराटवाले दोघं, आणि आम्ही पहिल्यापासून तसेच आहे. तर त्याच्यावरच आम्ही काहीतरी हे काढायचो, आणि त्याचा फायदा पण होत होता, पण ते थांबलं आमचं, असं झालं. ठीक आहे, केवढं काय. हा क्रिएटर आता म्हणशील असे तर बरेच क्रिएटर आहेत. आता ती नगरची गँग इंटरेस्टिंग आहे बघ. नगरची आता ती निलेश वैराजन म्हणून, विराज म्हणून आहे तो ऍक्टर. आम्ही एका ठिकाणी एका फिल्मला सोबत होतो. विराज, अवचिते, आकाश मुसळे, अजून त्यांच्या बरोबर अजून दोन तीन पोर आहेत बघ, त्यांची नावं मला आठवना. तर त्यांची जी गँग आहे ना ती लय भारी आहे. मग ती लय काहीतरी मजा करतात कडू. आणि त्यांचे ते ब्लॉग पण भारी असतात, युट्यूबला करतात ना ब्लॉग, म्हणजे ते व्हिडिओ करतात युट्यूबला. वॅक पॅरो कुठे काय काय, जॅक स्पॅरो, असं काहीतरी लय इंटरेस्टिंग करतायत ते. मग त्याला ते मानलं पाहिजे, लयच भारी करतायत ते. ती खरं मनोरंजन ते करतायत आता सध्या. आजकाल तेच ना रील, मी तर रील स्क्रोल करायला लागले की 2 तास कुठे जातात माहित नाही. हो. नंतर कळतं की ओ. नाही ती मला पण होते तसं, पण ती त्याच्यात लय अडकायला पण नाही पाहिजे, कारण क्रिएटिव्हिटी संपते. दुसऱ्याची क्रिएटिव्हिटी बघण्यात स्वतःची पण क्रिएटिव्हिटी संपून जाते. म्हणजे मला काय करायचं असतं, कधी कधी माझे व्हिडिओ एडिट करायचे असतात, आणि एडिट करता करता मला कंटाळा आला की माझं पण तसंच होतं. तासभर मला तिथं जातोय, एकदा इंस्टाग्रामवर गेलं की ते काय 1 तास गेला, मग ते परत प्रेशर येते. 1 तास घालवला मी इथं, आणि एडिट करायचं, लॅपटॉप चालूच आहे माझा. असं पण होतं कधी कधी, म्हणजे शिरायचं सगळं. तू व्लॉग आता म्हणजे काही कन्सेप्ट ठेवत नसेल ना व्लॉग वगैरे शूट करताना? रोजचं जे नाही, कन्सेप्ट काहीच नसते माझी. माझा थॉट हाच असतो फक्त की आता आपल्याला अशाची आज भाजी करायची. म्हणजे आता ही जी भाजी घेऊ, चिगळ्याची भाजी घेऊ आपण. चिगळ्याची भाजी माहिती आहे का तुला? माझ्या व्हिडिओ मध्ये बघ, तुला कळेल चिगळ्याची भाजी. काय ते सीटीए लाइन नाही का? अधिक जानकारी के लिए मेरे वीडियोस में जाके देखें. अच्छा, अधिक जानकारी के लिए. मग तसंच चिगळ्याची भाजी तुला बघायची असेल तर माझ्या व्हिडिओ बघ, त्यात तुला चिगळ्याची भाजी सापडेल. त्या चिगळ्याची भाजी ही ती भाजी पण केली जायची त्याची, आणि त्याच्या भाकरी पण केल्या जायच्या. ओके. आता ती भाकरीत टाकून पण अशी थोडी आंबट अशी ती भाजी लागते, आणि ती मस्त लागते खायला. तर मग मी ज्यावेळेस शूट करतो त्यावेळेस ती चिगळ्याची भाजी, आणि ती अगोदर कधी खाल्ली जात होती, आत्ता का खाल्ली जात नाही, किंवा आत्ता तिची शेतीच होत नाही ना, ती अशी रानभाजी आहे. तर शेती होत नसल्यामुळे बऱ्यापैकी लोकांच्या आहारातनं कमी झाली. मग ती मी बोलत जातो, मला जे त्या टायमिंगला सुचतंय, जे टायमिंगला आठवते. कधी कधी एखादं आठवून ठेवतो अगोदर की मला असंच बोलायचं, ती परत आठवत पण नाही. शूट करताना ते मुद्दे पण राहतात तसे, पण असं एक करत करत जातो. आणि मग त्याचं महत्त्व थोडं, किंवा ती कशी शरीराला चांगली आहे, आणि ती कमी का झाली. तर आता ती ज्यावेळेस जसं आपण की गावाकडे आता फवारण्या जास्त वाढल्यात, म्हणजे तणनाशक खूप जास्त फवारतोय आपण. तर तणनाशकामुळं बऱ्याच अशा वनस्पतीच्या प्रजाती पण आता संपुष्टात आल्यात, जसं काही रानभाज्या आहेत. त्याची आवश्यकताच नाही ना, मग ते आपण फवारून टाकलं की ती मुळासकट नष्ट होती. तर ती संपत आले. तर तसं बोलत 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 मग माझा 10 मिनिटाचा व्हिडिओ मला 10 मिनिटापर्यंत बनवायचा असतो. असे तेवढे लाईन ठेवलेले की 10 पर्यंत मला बनवायचं आहे शूट करताना. आठवड्याला एक असं काय स्केड्यूल बनवलंय? आठवड्याला एक असतो. आता 1.5 महिना गॅप पडला माझा. ते अल्गोरिदमचं गणित आहे, ती युट्यूबला अल्गोरिदम, युट्यूब, इंस्टाग्राम हे तेच आहे. ती जमन आहे मला अजून. मी ठरवलं एक शेड्यूल की ह्या दिवशी टाकायचं, पण मध्येच सिनेमाचं शूट येते. आता मी एक 22 दिवस सिनेमाचे शूटचे ब्लॉग्स का नाही बनवत? सिनेमाच्या शूटचे ब्लॉग्स का नाही बनवत? ती पण वाटतंय बनवावं, पण अजून त्याच्यावर जास्त विचार नाही केला मी. म्हणजे छोटेच पण बनवू शकतो. सिनेमाच की शॉर्ट टाकलेत मध्ये, मी शूट चालू आहे, वेगवेगळे शॉर्ट घेऊन रील टाकलेत. पण तू म्हणते तसा विचार आलाय माझ्या डोक्यात की तसे बनवले तर थोडक्यात, कारण लोकांना खूप इंटरेस्ट असतो बीटीएस बघण्यामध्ये. बीटीएस बघण्यात, किंवा कसं शूट चाललंय. तर तसंही बनवण्याचा प्रयत्न करीनच. पण मला सध्या मी रमलोय त्या गोष्टीत. तिथनं जरा बोर झालो का नाही, तिथनं बोर झालं की मग कदाचित तिकडे सिरियल. नको चांगलंय ते खूप. ते मला खूप जास्त खायचा होता तो हुरडा. मी पुण्यामध्ये शोधत होती, माझ्या एका फ्रेंडनी टाकलेली पण स्टोरी की इथे ते आहे. मी त्याला विचारलं कुठे भेटतो हा, मला खायचा आहे, कारण सहसा मिळत नाही तो, पण नाहीच मिळाला मला. ती त्याची जी प्रक्रिया आहे ना ती इंटरेस्टिंग आहे.
ती योग्य काळातच काढावं लागतं. ती कवळं असताना लय निबार झालं तरी पण हुरडा नीट लागत नाही. कवळं असलं तर त्या कणसातनं तो पडतच नाही. बरं ती आकटीत घालताना म्हणजे तर ते आर पाडला जातो, इस्तू पाडला जातो. त्या इस्त्यात घातलं लय लय वेळ ठेवलं ती जळून जातो. कमी वेळ ठेवला तर ते कच्चा राहतो. तर ती जी जुनी लोक आहेत ना, जुनी म्हणजे माझे वडील असतील किंवा त्या वडिलांचे मित्र असेल, तर त्यांना ते अंदाज माहित आहे की ही एवढ्या एवढ्या मिनिटानंतर किंवा एवढ्या एवढ्या काळात ते हलवून बघतात, वेळेवर बघतात. त्यांना कळतं की हा ही भाजले कणीस, मग ती काढतात. आणि त्याची चोळायची पण पद्धत आहे. काही काही जण हातावर चोळतात, तर माझे वडील दगडावर चोळतात. खाली एक दगड वर एक दगड, आम्ही व्हिडिओ हा बघितला. ते दगडाने चोळून ते बरोबर दाणे पडतात. आणि ते गरमच खाल्लं पाहिजे, का तर ती गार झालं की ती ही होतं, सॉफ्ट राहत नाही, कडक कडक होतं, मऊ राहत नाही, कडक होतं आणि ते खायला चांगलं नाही लागत. मग ती गरम गरम असल्यावर ते खाल्लं पाहिजे लगेच. त्याची चव जी आहे ती त्या काळात आणि त्या वेळेतच सगळं, ती खायची पण गणित आहेत, तेवढ्या वेळेतच ते खाल्लं पाहिजे. आणि थालीपीठ तुला माहिती आहे का, धपाट? धपाट जे आहे ना, अगोदर धपाट कशाचं बनलं जायचं माहिती आहे का, जी हुरड्याची ज्वारी आहे का, ती ज्वारी असायची, म्हणजे कवळी ज्वारी जी भाजली तर गावाकडे त्याचा हुरडा पाडला जायचा आणि ती 1 पायली 2 पायली साठवली जायची आणि त्याचं पीठ करून मग त्यात मग कडधान्य वेगवेगळे मिक्स करून आणि काही तृणधान्य मिक्स करून त्याचं ते पीठ 7-8 प्रकारचे कडधान्य आणि तृणधान्य मिक्स करून त्याचं पीठ असतं आणि त्याचं ती धपाट असतं. आणि ती इतकं पौष्टिक असतं, तिला भारी पौष्टिक असतं. पण आता जे आपल्याला धपाट मिळते ती धपाट हुरड्याचं नाही, ती ज्वारीचं धपाट आहे. ज्वारी ही शेवट म्हणजे ज्वारी आता ती हुरड्या निबार झाला, ती ज्वारी पकल्यानंतर ती ज्वारी तयार होते. पण ती जी निम्मी कवळी असते आणि निम्मी निबार व्हायकडे चाललेली असते, त्या काळात जी ज्वारी भाजली जाते तर त्याचा ती हुरडा असतोय खरं तर. आणि त्या हुरड्यापासून जी धपाटी केली जातात तर तिला बाहेर लागतात. तर ते आता धपाटी तशी मिळणारच नाहीत. म्हणजे आम्ही खाल्लीच नाहीत का? कदाचित जी तुम्ही धपाटी खाल्ली ते हा ज्वारीची. ती कदाचित ज्वारीची आणि ज्वारीची. ज्वारी आणि दुसऱ्या धपाटी खरं तर चांगलीच आहेत. दही धपाटे ही जगातला सगळ्यात भारी आहार आहे, का तर त्यात 7-8 प्रकारचे तृणधान्य आणि कडधान्य मिक्स असतात. म्हणजे धपाट्यात असं ही काहीच नाही की बाबा वेस्टेज काहीच नाही, ते सगळं पौष्टिकच आहे, त्रासदायक काहीच नाही. असं धपाटी खाल्ली पाहिजेत, रोज खाल्ली पाहिजेत. नाश्त्याला खरं तर धपाटी पाहिजेत आपल्या. नाश्त्याला हा नाश्ता म्हणा किंवा कधी खाऊ शकते धपाटी. जेवणाला ठीक आहे धपाट. हम्म. लोणी आणि दही, लोणी आणि दही वगैरे बरोबर मस्त लागतं. बस बरं, गाजर तू शिजवून खाल्लेत का? नाही, गाजर मला असंच आवडतं खायला, शिजवून नाही खाल्लं. शिजवून पण खातात गावाकडे. हलवा खाल्लाय गाजराचा. हा गाजराचा हलवा खाल्ला असेल, पण शिजवून गाजर लय भारी लागतात. हा देशी गाजर असतात, ती काय करायची, आपण रताळ कसं शिजवतो तशी गाजरं पण शिजवायची आणि ती खायची, ती पण लय भारी लागतात. हे पद्धतीच माहित नाहीत. किंवा मी मध्ये एक व्हिडिओ केला बघ, पालत्या हंडीतली रताळं, पालत्या हंडी म्हणलं जातं, तर ती प्रकार आता बऱ्यापैकी लुप्त झालाय. तर माझे वडील जे होते त्यांच्या लहानपणी गाडग्यात रताळं भरली जायची. ती गाडगं उलटं करायचं, त्याच्या आजूबाजूला गावऱ्या रचायच्या सगळ्या आणि ते पिटवून द्यायच्या. आणि पिटवून दिल्या की ती गावऱ्या पूर्ण विजेपर्यंत वाट बघायची. त्यानंतर ती गाडगं काढायचं आणि त्यातले जे रताळं आहेत ते रताळं सगळ्यात भारी खायला, कारण ती रताळं गाडग्याच्या वर जी आर असतो ना, ती जाळावर भाजलेले असतात ना ह्याच्यावर इस्त्यावर, अशी ती गरम गरम होऊन आणि त्यात मध्ये ती गाडग असते, त्याच्यामुळे ती आत असं काहीतरी वेगळंच ती चव तयार होते त्याची. आणि ती रताळं आणि तू जर ती दुधात कुस्करली आणि वरनं जर 2 चमचे तूप असलं, झालं अजून ह्याच्या पलीकडे काय असू शकत नाही जगात. इतकी भारी चव आणि ती सगळ्यात महत्वाचं पौष्टिक, खायला किती भारी आहे ती, शरीराला किती भारी, एकदम भारी आहे ते, एकदम मजेशीर इथे नाही मिळणार, इथे पैसे देऊन पण मिळणार नाही. हा मकाची भाकर, तू किती दिवस झालं मकाची भाकर खाऊन? हा नाही खाऊ. मकाची भाकर आता माझ्या घरी अजून सुद्धा केली जाते. माझ्या बऱ्याच व्हिडिओ मध्ये मकाची भाकर असेल, 3-4 व्हिडिओ मध्ये तर असेल मकाची भाकर. त्याच्यावर ते व्हाईट कलरचं लोणी आणि खरं तर मकाच्या भाकरीला गावाकडं हे समजलं जातं, जरा कनिष्ठ समजलं जातं. मका म्हणजे जनावरांचं खाद्य आहे, ती माणसांनी नाही खाल्लं पाहिजे. म्हणजे एक काळ असा होता की मकाला खायची नाहीत गावाकडे, पण आम्ही खातो, कारण ती मका पचायला इतकी हलकी असती. मकाची भाकर तू खाल्ली की 2 तासात भूक लागणार तुला, भूकच लागणार तुला. ते काय ते इतकं हलकं आणि ते पचायला एवढं सोपं आहे. आणि गावच्या पदार्थाने बघ, तुला कधी ऍसिडिटी होती का, किंवा जी तू घरचं अन्न खाते त्याने काय तुला प्रॉब्लेम होतो का, तुला जड जड असं काय फील होतं का, तुला काहीच तसं होत नाही. त्याचे कारणच ते आहेत की ती एकतर लय लवकर पचतं आणि ती पौष्टिक असते, पोषक तत्व जास्त असतात. आता ही मैदा पचायला खूप काळ जातो, तर त्याचे कारण ते आहेत, त्याच्यामुळे ते खाल्लं पाहिजे. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे गावची यात्रा,
जत्रा जत्रा मजेशीर असते आता जत्रा. चालू असतील ना सगळ्या जत्रा चालू हा. आहेत आता. फेब्रुवारी पासून चालू होतात. हा. मार्च एप्रिल तुमच्या आता इथे कधी जस्ट असतात? आता होऊन गेली मी जत्रेला हा जाऊन का? आलो. हा जत्रेला जाऊन. इकडच्या काय काय आठवणी आहेत लहानपणीच्या? हा गावची जत्रा तुला सांगतो. आमच्या गावातनं शिंगणापूरला कावड जाते. हम्म. महादेवाची जत्रा असते. तर आमच्या गावात 800 का काहीतरी वर्षापूर्वीची ती कावड आहे. म्हणजे जी हांडे असतात खाली पाणी साठवलं जाते हांड. तर त्या हांड्यावर ती काहीतरी जुन्या शब्दात काहीतरी लिहिलेलं आहे त्याचं. तर त्याला काहीतरी 700-800 वर्षाचा काळ आहे. 400 वर्षाच्या अगोदरचा काहीतरी काळ आहे. बापरे. 700-800 म्हणतात गावातली. तर तेव्हापासून ती हंडे आहेत गावाकडे आणि ती हंड आणि ती कावड घेऊन शिंगणापूरला जातात. शिंगणापूरच्या महादेवाचा मान आहे मग तिथं जायचं आणि ती 3 दिवसाचं असतंय सगळं. आज आता दुपारी 12 वाजता निघणार आणि ती चालत जाणार. आमच्या गावापासून 85 किलोमीटर बहुतेक शिंगणापूर आहे. मग शिंगणापूरला ती कावड घेऊन अख्ख्या गावातली माणसं पोरं जातात आणि ती कावड खांद्यावर असते. मग ती तून मी घेतली की आपण कटाळ गेली की दुसऱ्या कोणतरी घ्यायची आणि ती माणसं वाहत असतात. मग ती माणसं वाहून चाकं वाहून बिकं काय नाही सगळं चाकं वगैरे काय नाही. चाक नाही काय नाही ती असं खांद्यावरच असते आणि ती खांद्यावर घेऊन जातात. परत त्या शिंगणापूरला आज आता 12ला पोहोचले की आदल्या दिवशी काहीतरी नात्यापोत्यात मुक्काम पडतो. रात्री 12 तास चालतात. हा. नात्यापोत्यात मुक्काम करतात आणि दुसऱ्या दिवशी उठून 12ला शिंगणापूरला पोहोचतात. म्हणजे 85 किलोमीटर जवळपास 1 दिवसात ते 1.5 दिवसात चालत जातात. आणि तिथं धार घातली जाते. मग ते तळं जे आहे शिंगणापूरला त्याचं पाणी शिंगणापूरच्या महादेवाला न्यायचं. त्याची धार घालायची आणि धार घालून त्या दिवशी पहाटे 4 वाजता ती कावड काढायची आणि ती कावड संध्याकाळी 7 पर्यंत बेंबळ्यात पोचवायची. म्हणजे आमच्या गावात ओके. एका दिवसातच. तिथनं ती सकाळी हलतात पहाटे बापरे. आणि 12लाच धार घालतात. 12 पासून 4 ते 3 वाजता ते शिंगणापूरमधून रात्रीच निघतात आणि मग ती आणली जाते गावात. मग दुसऱ्या दिवशी ती कावड मिरवायची. मग ती काही लोकांचे नवस बिवस असतात. बारकी हा, पोरं बिरं हा. बसवून नाचवतात कावडीवर आणि मग ती कावड नाचवायची दिवसभर आणि संध्याकाळी मग छबिना बिबिना असते. मला छबिनाची मजा येते. हे काय असतं? हम्म? छबिना काय असतं? छबिना म्हणजे ती की डीजे बिजे लावले जातात आणि पालखी काढली जाते ना. हम्म, हम्म. म्हणजे महादेवाचं जे काय हे आहे काय म्हणतात पितळाचं जे मुकुट असतो महादेवाचा तर ती ठेवून त्याची पूजा करून त्याची पालखी काढली जाते. मग ती अशी पालखी गावात. हां दोघा तिघांनी पालखी घ्यायची आणि मग त्याच्यामुळे डीजे बिजे लावलेले असतात. ती तसले मोर आणि घोडा ती माणसं ते रूप घेऊन येतात मोर घोड्याचे ते नाचत असतात. तर ते नाचत ती रात्रभर ती पालखी असते. मग ती दारू बिरू जास्त उडवली जाते. काय उडायचं? दारू म्हणजे ही काय म्हणतात त्याला फटाकड्या तोफा अच्छा. ओ. त्याला गावाकडे दारू म्हणलं जातं. हम्म. ते दारू मुलं जास्त- दारू उडवायचं. दारू कशी उडव दारू पितात की गावातले पण दारू तू पितोस? उडवली जाते. हा? दारू दारू नाही म्हणजे मी आता सध्या काहीच पित नाही पण मी टेस्ट घेऊन झालंय सगळं माझं. कोणती आवडली? आवडली कोणती मोहाची. मला पप्पा बघतील पण मला ट्राय करायची आहे मोहाची मोहाची दारू. पिली तू नाही. पिऊन बघ. कसं वाटतं? ती मोहाची दारू लय इंटरेस्टिंग आहे ना. ती असं गावाकडे जी हातभट्टी बनवली जाते किंवा त्याची आता मोहाची पद्धत कशी आहे ती एक तर ते खानदेश साईडला मोहाची झाडं जास्त आहेत. आता मी शूटला परवा दिवशी मी सातपुडा पर्वतरांगेत शूट करत होतो. तर तिथं मोहाची झाडं आहेत त्या गावात आणि त्या आजूबाजूच्या गावात फक्त मोहाची दारू मिळते. वा. तर ती प्रोसेस मी सगळी बघितली. तर आत्ता मोहाची फुलं सध्या खूप हे आली झाडांना आणि मोहाची फुलं पडतात. ती मोहाची फुलं काय करतात गावकरी गोळा करतात ती वाळवतात आणि फुलं वाळवून त्यांच्याकडून ती दारू पाडणारे विकत घेतात. साधारणतः 40-50 रुपये किलोनी घेतात आणि ती एक 7-8 दिवस ती फुलं परत पाण्यात टाकून फर्मेंटेशन केलं जातं त्याचं म्हणजे आंबवली जातात आणि त्यानंतर त्याला जाळ लावून ती पाणी उकळलं जातं आणि तिची वाफ तयार जी होती ती वाफ अशी गाळून एका ड्रममध्ये भरली जाते. ती वाफ म्हणजे दारू. वाव. त्याच्यात ते गुळ टाकला जातो. त्या पाण्यात गुळ फुलं ती फर्मंट केलं जातं ती आंबवलं जातं. आणि गोड लागते का? हा? गोड लागते? नाही गोड नाही लागत पण ती वेगळीच त्याची चव येते त्या फुलाची अशी काहीतरी वेगळीच अशी चव. आता मग पिल्यावर काय किस्सा आहे का? पिल्यावर काय केलंस? दारू मला- पिल्यावर कसं काय वाटलं मोहाची? हा मोहाची दारू ती टेस्ट युनिक आहे त्याची इंटरेस्टिंग आहे आणि त्यात असं काही जास्त रसायन मिक्स केले जात नाहीत. चढत नाही का मग? मापी लय मी त्या एक्सटेंड लेवलला गेलोच नाही बाबा 10 पॅक 20 पॅक झाले असं की मला आता काही कळलं नाही असं काही झालेलं नाही मला. असं कधी झालंय मी का खरं तर पण? दारूत रमलो नाही. हा एकदा झालं होतं. काय झालं
मी खरं तर ठरवलं होतं की मला दारूच नाही पाहिजे. कारण दारूबद्दल माझं लय निगेटिव्ह मत पहिल्यापासूनच, की दारू बिलकुल चांगली नाही. आणि हे मत मी न पेताच झालेलं होतं माझं. कारण मी गावात जी लोक बघितले दारू पिऊन लोळते ती पडते ती, काही लोक गावात मेलेले आहेत ती दारू पिऊन आहेत की लिव्हर फुटलाय कुणाच असले किस्से ऐकून, किंवा आजूबाजूला काही घरातले लोक दारू पित आहेत. आणि ती बघितलंय की त्याच्यामुळे लय वाटोळं झाले, किंवा त्या कुटुंबातल्या स्त्रियांना किती भोगायचे येते. त्यामुळे मी दारूवर लय निगेटिव्ह होतो की दारू नाही प्यायची. किंवा माझ्या आईचं मत एकच होतं की काही कर पण दारू बिरू पिऊ नको. म्हणजे मला ते सतत सांगते की व्यसनाच्या नादी तेवढं लागू नको, काही कर तू, सिनेमे कर, हिंड फिर. त्यामुळे दारूवर लय निगेटिव्ह होतो. पण मला असं झालं की एक काळ असा आला की दारू पिऊन काय होतं शरीरात नेमकं बघायचं मला बघायचं. हां, म्हणजे आता ही वैज्ञानिक दृष्टिकोनातून बाबा आपल्या शरीरात संप्रेरक वाहतात, डोपामाइन असेल किंवा ॲक्सिटोसिन, सेरोटोनिन, आणि त्यानंतर आपल्याला भारी वाटायला लागतं, आनंद होतो. हीच प्रक्रिया दारू प्यायल्यानंतर होती. पण ती कशी होती नेमकी, काय होतं ते बघायचं होतं. तर मग एवढी का लोक पागल आहेत हा का का दारूसाठी? का पागल होत आहेत, तर ते मला बघायचं होतं. मला असं वाटलं की मी पण लोकांसारखाच करेल. पण माझा अनुभव असा आहे की दारू तुमच्या विचारधारेनुसार रिॲक्ट करते. म्हणजे दारू मी 10-12 पॅकपर्यंत पिऊन बघितली, कारण 2 आणि 3 पॅकनी मला काहीच व्हायचं नाही. नॉर्मल एकदम नॉर्मल, तर मला काहीच होईना. हां, मग एकदा काय केलं, पोरांनी कॉकटेल करून मला एक 10-12 पॅकपर्यंत दारू पाजली. त्यात पण मला आठवत होतं की मला दारू जास्त झाली आता, आणि मला जी मुद्दे मांडायचे ती माझे शब्द आता मला आता तुला म्हणायचे, तुला व्हायला लागले. मला आम्ही जास्त शब्द माझ्या तोंडातून ही व्हायला लागले, कंट्रोल सुटत चाललाय आता. गडबडायला लागलेत. मला जे शब्द बोलायचा तो शब्द बाहेर ये नाही. हां. मग मी पोरांना म्हणलं आता संपलाय विषय, आपण चर्चा थांबवू आता, ह्या चर्चेत अर्थ नाही राहिला, तर आता आपण विषय संपवून देऊ. आणि मग मी कट्टू झोपलो. पण मी भांडण केलंय किंवा कोणाला तरी मारच वाटतंय, मला काहीतरी रागच येतोय किंवा काहीतरी बुमलंच वाटतंय किंवा पळूच वाटतंय, असं माझ्या बाबतीत नाही कधी. बोंबलू वाटतं. बोंबलू वाटतं. काही करतात माझे मित्र, काही करतात. म्हणजे एक दोन तर मित्र असं आहे की त्यांना जर दारू लय झाली ते हाणायलाच लागतात. म्हणजे काहीतरी भांडणच काढणार, मग ते जुन्या गोष्टी उकरून काढणार, तू असंच केलं, तू तसंच केलं. काही काही जण ओरडणारच जोरात जोरात, काही जण एक जण तर पळतच रस्त्याने. अरे म्हणजे असे किस्से आहेत. आई शपथ. कोण म्हणतोय मला मरूच वाटतंय, बरं दारू न प्याता तुला काही नाही, दारू पिलो का मरू वाटतंय. हा ना. आणि बाकी सगळ्यांनी पण पिलेली, कोणाला कोण सांभाळणार? पिलेले आहे तेच की. मग हे असं का होतंय. पण माझं वेगळं, मला तसं काहीच फील नाही झालं. मला झोपायचं, झोप आली. हा नाही, मला कळलं की मला आता बोलता येणार, मला तुला जे सांगायचे सांगता येणार, तर मी आता झोपतो असं एवढ्यापर्यंत मी. आणि त्यानंतर परत मी दारू सोडून दिली सगळेच. मी आता काही पेत नाही. पुढे पिल का नाही मला माहित नाही, पण आता तरी काही पित नाही मी. आणि तो काळ खूप कमी होता दारूचा, म्हणजे अगदीच बोटा मोजण्याजोगी म्हणलं तर 10 वेळा मी दारू पिलो असेल, 8-10 वेळा. त्यानंतर मी रमलो पण नाही. मला असं झालं की दारू काय 5 तासानंतर, 6 तासानंतर किंवा 10 तासानंतर तेवढाच काळ आहे की आपल्याला भारी वाटते. हो. मग ही भारी जी वाटणं आहे, पण त्या मेमरीज ज्या क्रिएट होतात त्या पण महत्वाच्या असतात. कुठल्या दारूत? दारू पिल्यावर ज्या असं नाही, असं नाही, मला तसं फील नाही झालं. माझ्या मेमरी तर रोजच आहेत ना. म्हणजे तू आता कसं सांगतो की असं झालं होतं, तसं व्हायला म्हणते. ती बाज झालं की. पण ह्याच्या पलीकडे वेगळ्या मेमरीज नको व्हायला. त्याची काय आवश्यकता. जोपर्यंत कंट्रोल होते तोपर्यंत बघायचं. संपला विषय. परत दारूबद्दल माझं असं मत झालं की बाबा आपल्याला 7-8 तास बरं वाटतंय, मग ह्या बरं वाटण्याची सवय लागू शकते पुढे जाऊन. मग ती का लावायला पाहिजे. कारण आपल्या आयुष्यात असे काय काय प्रॉब्लेम आहेत, अशा काय काय घटना आहेत की कमी घटना नाहीत ना, त्या 1000 किड्यात आपल्या डोक्यात, आणि अशा काय काय गोष्टी करण्याजोग्या आहेत. त्यामुळे मी त्यात काही जास्त रमलो नाही. आणि मीच परत घाबरलो त्याला. अरे म्हणलं मला नाद नको लागायला ह्याचा, उगं परत मला रोजच वाटायची. त्याचं ते परत कुठलं कंट्रोल कसं करायचं काय. त्यामुळे मी लवकर आटोपतं घेतलं आणि ते संपून टाकला विषय. चांगलं, पण हे पण एक्सप्लोर करायला पाहिजे. हा, केलं आता ते, एक्सप्लोर करून झालंय सगळं. फक्त आता एवढंच राहिले की असं कोणीतरी लय सांगत अशी दारू लय भारी लागते बाबा, ते पेलाय का. कारण मुलांमध्ये असं होतं, म्हणजे पोरं सांगतातच ना की ही पी, काय नाही होत पी वगैरे, असं आग्रह तर करतात मुलांमध्ये. नाही, ते आता करतात आग्रह, पण ते आग्रह पण माझं कंट्रोल आलंय की नको करू, तू पी ना. मग मी काय मित्राला, तर मी इथे गेलो होतो ना सातपुड्याला, तर तिथनं मित्रांसाठी मी ती मोहाची 2 लिटर आणली, देऊन टाकली पोरांना, प्या. असं आहे. छान. मी विचारणार होते की तुझं लव्ह स्टोरी काय, असं विचारणार होते मी.
हा लव्ह स्टोरी. तर मी विचारते पहिले. मला त्याच्यावर लय मोठा क्वेश्चन आहे. हा. म्हणजे ती तुझी लय love- अवघड प्रश्न आहे खरं तर. हा. कारण Love- जी माझी विचारधारा आहे ना, किंवा जी जसं मला वाटतं, त्यात प्रॉब्लेम काय आहे की ती एकतर पटत नाही कोणाला. ना माझ्या घरच्यांना ती पटती, ना जी माझ्या आयुष्यात मुलगी आहे तिलाच मुळात ती पटत नाही. तिला असं वाटतं की लग्न करायला पाहिजे, किंवा ती तिच्या घरच्यांना वाटतं की ती लग्न पाहिजे. मला असं वाटतं की मी तुला आवडते, तू मला आवडते, संपला विषय, आपण दोघं सोबत राहू मस्तपैकी, संपला विषय. पण ती त्यांना मान्य नसते, आणि मग ती थोडं आमचं त्या विषयावर थोडं मतभेद आहेत, एवढाच मुद्दा आहे, बाकी काही नाही. ठीक आहे. एक चॅलेंज आहे, आता तू करशील का? पण पहिले हो बोल, मग हा पहिले हो बोल, मग ते चॅलेंज करूया आपण. आता हो बोलायचं ते नसलंच होणार अरे, माझ्या. एवढं असं काही नाही सांगणार आहे मी. हा, हो ना, ठीक आहे. तुझं फोन मध्ये तुझ्या फॉलोविंग मध्ये जा आणि असं स्क्रोल कर, आणि मग मी तुला स्टॉप बोलेल ना, जो पण युजर नेम येईल त्याला मेसेज करू. मेसेज करू? हा. अर व्हिडिओ कॉल पण करू शकतोस, पण उचलला नाही तर आपलं जरा हे होईल. आपली नाचकी होईल. आपली एवढं लाईक तावा-तावामध्ये आपली लाईक तुला निघायची. हा, आता मी इंटरनेट चालू केलं. काय करायचंय तुला? गाईज, तुझ्या इंस्टाग्रामवर इंस्टाग्रामवर आलो मी. फॉलोविंग मध्ये जा, नाही फॉलोवर्स मध्ये जा. आता ह्याच्यात आलो. हा, फॉलोवर्स. फॉलोअर्स. येस, 51K. आता तू स्क्रोल कर असं, आणि मी स्टॉप म्हणेल, ज्याच्यावर स्टॉप होईल त्याला तुला मेसेज करायचं, ठीक आहे? काय मेसेज करायचं? नाव घ्यायचंय का त्याचं? घेऊया ना. हा, मी मग त्याला तानाजी मेसेज काय वगैरे करायचं ती पण सांग. खूप मोठा फॅन आहे म्हण, हं? असं म्हण, खूप मोठा फॅन आहे तुझा. नको म्हणजे आपल्याला मस्ती करायची म्हणून. अच्छा अच्छा. कशा आहात विचारू? हा, ठीक आहे. चालेल. तुम्ही म्हणजे कशा हे आहात काय? ते म्हणलं, असं कसं काय? नाही, मला विचारू वाटलं. टास्क चालेल, दिला होता चालेल, मला yes. म्हणून विचारू वाटलं. चालेल, परफेक्ट. हा. आता असं स्क्रोल कर. हा. स्टॉप. अरे डायरेक्ट थांबतो, ए, अय्यो. इंस्टाग्राम मधून बाहेर पडलो. सॉरी गाईज, परत बरं, हा. सेकंड अटेम्प्ट. हा, करू? हा, स्टॉप. अरे, तू तिकडेच बोट ठेव ना, म्हणजे स्टॉप म्हटल्यावर तुला असं स्टॉप व्हायचंय. अच्छा, म्हणजे असं 1 2 3 स्टॉप. कोण आहे? मराठे पार्थ. हा, ठीक आहे. मराठे पार्थला मेसेज करायचा? कोण ओळखीचा आहे का तुझ्या? नाही. हा, मग ठीक आहे, हेच पाहिजे आपल्याला. मेसेज करू? हा. नमस्कार पार्थ सर म्हणतो. नमस्कार पार्थ, कसे आहात? हो, तेच की मराठीत करतो. त्याचा आताच रिप्लाय यायला पाहिजे. ती कसा येईल मग? ती ऑनलाईन नसणार. नाही, ठीक आहे, आपल्याला फक्त करायचं आहे चॅलेंज. केला. नमस्कार पार्थ. नाही बघणार, म्हणजे लगेच नाही बघणार. लगेच नाही, कारण तो ऑनलाईन कशा आत पडली ना. ऍक्टिव्ह नाव, ऍक्टिव्ह तर आहे गडी. 2 मिनिटं बघूया आपण वाट. अरे तिने सीन केला. कशा आत सीन मी? केला. टायपिंग सुरू केली तिने. पण आता त्याला काय बोलू? कशा आहात? अच्छा, असंच करू वाटलं. नमस्कार दादा. हा, कशा आहात? कसे आहात तुम्ही? त्याचाच अगोदर आला मला. आई, मी मस्त, तू कसा आहेस भावा? टाईप करतोय मस्त. मी मस्त. तो काय विचार करत असेल? तो म्हणत असेल काय आहे ना, मेसेज केला असेल मला. आता त्याला एन्झायटी मध्ये सोडून एकदम द्यायचं. मस्त दादा, तुम्ही कसे आहात? हा, झालं एवढंच मी होतं. मस्त. हा, ठीक आहे. आता अजून तुला बोलतो बोलायचं परत, असेल तर बोल. बोलतो परत, करू का एक टाइम? हा, आणि त्याला मला परत माझं चॅलेंज कम्प्लीट झालं. ओव्हर टू यू. तुला जे काय करायचं ते. अरे तो पेटलाय आता. व्हिडिओ कॉल करायचा का? करू का त्याला व्हिडिओ कॉल? Yes, ये. हा. त्याला हे सांगतो फक्त की हा, असा हा, असा हा, टास्क obviously. दिला होता. करू का त्याला व्हिडिओ हा, कॉल? हा. व्हिडिओ कॉल कसा करायचा?
अच्छा. तो जर याने उचलला नाही हम्म? उचलला नाही जर एवढं करून हम्म. नमस्कार, काय चाललंय? एकदम एकदम आपलं आपलं बढिया दादा. तुम्ही काय म्हणता? मी मस्त मजेत. विषय काय झाला होता, आमचा एक पॉडकास्ट चालू होता. तर त्या पॉडकास्टमध्ये मला टास्क देण्यात आला की तुमची फॉलोअरची लिस्ट तुम्ही अशी स्क्रोल करायची आणि थांब म्हणलं की तिथं तुम्ही थांबायचं. ज्या नंबरवर तुमचं बॉट म्हणजे ज्या फॉलोअर्सचं तुमचं बॉट थांबल त्यांना तुम्ही बोलायचं आणि मेसेज करायचा. म्हणून मी तुम्हाला मेसेज केला आणि व्हिडिओ कॉल केला. कुठून आहात तुम्ही? ते दादा मी शहाद्यामधून आहे दादा. शहादा? हा शहादा दादा. राव मी परवा दिवशीच ह्याला शूटला होतो मी तिकडं. तुम्ही ज्या पिक्चर मध्ये आहेत ना हा. आपलं खोलतर मध्ये मी पण आहे दादा. बघा. ओळख स्मॉल तेच की. वा 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 वा, चालेल चालेल. मी परवा दिवशीच आलो तिकडून शूटवरनं. हो ना हो ना हो ना. चालेल. माझं आपलं काय कधी आपलं काय म्हणतात ते चाललं होतं आणि ते जे होतं ना भूषण होता ना भूषण. हा भूषण. हा मी काय दिसत आहे हा हा. अच्छा, मग भेट नाही झाली आपली. अहो तुमचा विषय तुमच्या तिकडल्या भागातला आम्ही तोच विषय की बाबा तिकडे मोहाची दारू बिरू मिळते, सगळा विषय आमचा तोच चालला होता. मोहाची फुलं लय आवडली बरं का, मी भरपूर फुलं खाल्ली मोहाची. हा मस्त मजा आली. दारू पाठवता? अरे वा हॅलो हिला प्यायची. बोल बिडू बघता का तुम्ही? बोल बिडू बघता का? बोल बिडू युट्यूब चॅनल बघता का? बोल बिडू. नाही नाही, बोल बिडू बघा. आमची मुलाखत त्याच्यावर येईल दोघांची. तर ही होस्ट करते हा इंटरव्ह्यू. हा चालेल चालेल. घ्या काळजी. धन्यवाद. योगायोगानं हा तुम्ही ऑनलाईन होता, बोलणं झाला. हा बोला बोला. हा बर बर बर. घ्या 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 घ्या. त्यांचा कॉल थोड्या वेळ ना. वाह कंटेंट मिल गया हमको. हो ना, ऍक्सिडेंटली ती मग ती चालत असणार, रेल्वे चालत होता काय काय माहित. हे काय झालं असं म्हणालं असेल त्याचं. अचानक कसं काय माहिती झालं? मी काय केलं? हा मी काय केलं? मी तर आम्ही दोघं शूटला पण नव्हतो. मी काय केलं? तेच ना आमच्या मी एका film- मी तुला म्हणलं का नाही, आणि त्या फिल्म मध्ये तो पण आहे. कसं झालं? योगायोगाने कसा निघाला बघ. स्मॉल वर्ल्ड योगायोग. योगायोग ऍक्सिडेंट. हा योगायोग जरा मस्त वाटलं. आध्यात्मिक आहे, पण ऍक्सिडेंट सगळ्यात बेस्ट. मला असं वाटलं होतं पहिले अपघात. की आपलं म्हणजे मी कसं गप्पा मारू, काय करू, काय विचारू. पण मजा आली मला. मजा आली ना? म्हणजे जास्त असं गावाकडचं वगैरे माहित नाही ना मला, ते माहित करून घ्यायला खूप मजा येते आणि मला खूप आवडतं गावी राहायला. इंटरेस्टिंग. माझं गाव कुठे माहितीये का? हसूर खुर्द म्हणून आहे. सेनापती कापशी माहितीये? सेनापती कापशी. हा कोल्हापूरमध्ये म्हणजे बर बर. कागल तालुका. कागल तालुका हा, माहिती आहे. तिथे इतकं मस्त आहे. आंबोली घाट एका तासावर आहे. 3-4 तासावर गोवा आहे. निसर्गाच्या मजा येते, सानिध्यात. हो. गावाचं गणित आता बघ की मला खरं तर ह्या सिनेमामुळं म्हणजे मी पुण्यात बळजबरीमुळे राहतोय. तशी एक बळजबरीच आहे की मला पुण्यात म्हणा किंवा मुंबईत कुठल्याही शहरात मला काय अशी पहिल्यापासूनच इच्छा नाही राहायची. आता ही सिनेमाची कामं बऱ्यापैकी पुण्यात चालतात किंवा मीटिंग पुण्यात होतात, म्हणून पुण्यात राहावं लागतंय. जर मी घरी राहून जर ही कामं झाली किंवा माझा तसा काळ आला की बाबा घरी राहून पण मी येऊन कामं केली आणि परत जाऊन शेती केली,
तर मी राहायला जाईन गावाकडं किंवा शेतीत. मला नाही पण असं वाटतं, पण आता तेच की आपल्या कामाचा प्रॉब्लेम असतो. हा. आणि हे काय काय लोकांनी केलेलं पण आहे. माझा दादा तर तो IT मध्ये आहे आणि मुंबईला राहत होता. तो शिफ्ट झाला कोल्हापूरला, वर्क फ्रॉम होम वर्क फ्रॉम सगळं. मग सगळं सगळं खूप मी म्हणलं भाई मस्त आहे असं काय, लय मोकळं वातावरण, लय मोकळं खर्च वातावरण. पण कमी. खर्चच नाही, राहायचा खर्च नाही, खायचा खर्च नाही. आता आमच्या घरी तर तुला सांगतो, मला असं खूप कमी वेळा आठवतंय की आम्ही जाऊन मोठा बाजार केलाय. म्हणजे असं आठवडी बाजार कसा असतो, हा, आपल्याला हा. इथं लागलं की रोजच काहीतरी वांगे आणावं बाबा लागते. माझं तर रोज ब्लिंकिटवर बटाट्यानं जातात पैसे हा. सगळे. तिकडं रानातच कुठेतरी 4 वांग्याची झाडं आहे ती, कुठेतरी मिरच्याची 4 झाडं आहे ती, शेवग्याची 2 झाडं आहे तीच, हादग्याची 2 झाडं आहे तीच, कुठेतरी चिगळची भाजी आलीच, कुठेतरी गोळाची भाजी आलीच, उंबरदोड्या कधीतरी आणि असं लागलेल्या जाता जाता ते बाजूचे हा. पण देऊन जातात की आमच्याकडे देऊन आहेत. जातात. किंवा एवढे. भोपळ्याचं एक येल उगवलेलं आहे, दोडक्याचे 2 येल उगवलेलं आहेतच. आणि त्यात ते वर्षभर ते चालतं. हा. आता उन्हाळ्यात वाटतं की करण्याजोगं काहीच नाही, पण तिथं उन्हाळ्यात सुद्धा अजून काय 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 गोष्टी गवतात. किंवा ती हरभऱ्याची भाजी असते बघ, ती साठवून ठेवलेली हा. असते, तर ती भाजी, तर ते असं लय मजेशीर आहे गावाकडं. आणि ते मजा इतकं येते. सोपं. आता मला आपण एवढं बोललोय, मला उन्हाळ्याच्या सुट्टीला गावी जाऊ वाटतंय. पवायला? 15 दिवस मग काय कसलं भारी मजा येते. म्हणजे मी पैशाचं गणित लय मजेशीर आहे. पैशाचं ह्याच्या मागे जर आर्थिक चक्र नसतं ना, तर तिकडेच गेलो असतो. आणि आपली इंडस्ट्री अशी की वर्क फ्रॉम होम नाही नाही नाही, जावं त्याला लागतं. जावंच लागतं, त्याला हा, डील करावी हा. लागते जाऊन. स्वतः प्रेझेंट हा, राहणं. आणि त्यात स्पर्धा पण लय आहे ग. आपण हो. नाही तर लगेच ऑप्शन आहेत. ओ टिक्के रहना पडता है. टिक्के राहणं पडतं, काय तर त्याला पर्याय नाही काय. फक्त गावाकडे एवढंच की विचारधारा थोडी अजून ही व्हायला पाहिजे, बदलायला पाहिजे, ती एक मला वाटतं. कारण गावाकडे अजून नाही म्हणलं तरी रूढी परंपरा जास्त अजून हे होतात, पाळल्या जातात आणि आहेत त्या चालू. जर आधुनिक तंत्रज्ञान जर हे केलं का ना, आधुनिकतेकडे जर माणसं वळली, तर गावाकडली लोक लय फास्ट, म्हणजे ती श्रीमंत लोक आहेत खरं तर. हो. मला तर वाटतं की जगातली सगळ्यात श्रीमंत शेतकरी लोक आहेत, आणि ती खरंच आहे. कारण त्यांचा हात धरणार कोणीच नाही. हा. त्यांनी जर उद्या ठरवलं मी उधर AI नहीं जा सकता. ये काय ज्वारी उगवणार आहे का, हा, तेच तर. किंवा यायची मशीन दूध काढेल, पण दूध बनवणार आहे का, हो. चारा बनवणार आहे का. त्या गुरांना कसं ठेवायचं, त्यांची AI काळजी कशी करायची. एआय तुमचं काम सोपं करू शकतं, एआय तुम्हाला बनवून नाही देऊ शकत. म्हणजे जे काय आपल्याला पदार्थ आहेत किंवा जी काही गोष्टी लागतात आपल्याला दैनंदिन, हा, तर त्या बनवून देऊ शकत नाही AI. बरोबर. हा, एआय रोबोट तयार करेल, रोबोटला पण शेतीच करावं लागेल. का रोबोट ही करून देणार नाही की झाडच उगवलं रोबोटने, किंवा माहित नाही. पण एआयची लई मोठी क्रांती चालली, एआयने धुमाकूळ घातलाय बरं का. एआयचं आता लोकांना असं भीती वाटायला लागली की हे शिकून घ्यायला पाहिजे, नाहीतर मी मागे पडेल. हो, मला ते झालं, मी संभ्रमित झालो एआयला घेऊन, की आपण जर त्या वापरतोस ChatGPT? ChatGPT आता वापरायला लागलोय. वापरत नव्हतो, पण कशासाठी युट्यूबमुळे वापरतोस? थंबनेलसाठी, दुसरं कशासाठीच नाही. अच्छा. म्हणजे काय ChatGPT वर काय बोललो पण नाही मी, फक्त थंबनेल फोटो टाकतोय हा. आणि मला मराठीत आपलं मला असं 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 थंबनेल पाहिजे. बनवून दे बाबा. नंतर मग शिव्या घालतोस का? मी तर हा? घालते. शिव्या घालतोस का नंतर? अरे असं नाही रे, हा. असं कधी नाही, कधी. ती इरिटेट होतं मला लय कधी कधी, कारण ती लय काय काय चुकीचं हा. जाळ लावू म्हणलं, कधी कधी टकोऱ्यावर जाळ लावतोय. अरे जाळ हाताच्या खाली असते, चूल बिल त्याला हो. सांगायचं, कधी कधी खांद्यावरच जाळ लावलेला असतो बाई. त्याने. किंवा ते आता मध्येच कुठला हुरड्याचा करत होता, त्याला हुरडाच कळना. हा. ते हुरड्याची कणसं हुरड्याचं. बिनस, मग त्याला ते व्यवस्थित सांगावं लागतं, हा. तेव्हा ते व्यवस्थित करते ते चांगलं काम सोपं करते. कारण थंबनेल बनवलं मग ते जरा वेळेचं काम आहे आणि ते मला काही जमत नाही, किंवा मित्रांना फोन करून ते बनवून घ्यावं लागायचं. पण हे आता देते थोडं, ते एक काम सोपं झालंय माझं. मजा येते. पण मला तर असं समोर कोणाला काय बोलू शकत नाही, AI ला काहीतरी अच्छा, बोलायचं. यायला हे तसं लय भारी कसं बोलायचं शिकवते. हा. हे सगळंच सांगते, हे पटवायचं पण सांगते, पुरीला कसं पटवायचं, पोराला कसं पटवायचं. नाही, मला मित्र, मी नाही वापरलं, पण मला मित्र दाखवत होता हा. की म्हणला मी एका पुरीला बोलत होतो आणि मला सुचना, तर मी AI वरनं बोलून तिला ती मेसेज हे करायचं. बापरे. पटली? पटली पोरगी त्याला. वाव. मग आता ती AI मुळे पटली का त्याच्यामुळे पटली मला माहित नाही, पण ते आहेत पण रिलेशनशिप काहीतरी हातभार असेल AI चा हा. त्याच्यामध्ये.
पण ये जी त्याला मला किंवा त्याला सुचत नाही किंवा तुला मला सुचत नाही ती ये याला सुचते. हो तेच ना. म्हणजे इम्प्रेस कसं करायचं ए कडून शिकलं पाहिजे कारण ए लय चांगला ब्रेन वॉशर आहे. मज्जा. आता तुझ्या लाईफ मध्ये कसं आहे सगळं? ऑल चिल? व्यवस्थित मस्त. ऑल चिल. ते आपल्या थॉटनुसारच काय मग तसं सगळंच प्रॉब्लेम आहेत पण ते प्रॉब्लेम आपल्याकडेच उत्तर आहेत त्याचे. प्रॉब्लेम पण आपणच वाढवलेले आहेत. ते पण आहे. हा काही प्रॉब्लेम आपल्यामुळं वाढलेले असतात काही प्रॉब्लेम आजूबाजूच्या लोकांमुळं वाढलेले असतात. जरा खरं तर वातावरण सध्याचं जरा डेंजर वाटतंय बरं का मला कधी कधी. कशामध्ये म्हणजे? सगळीकडेच असं ती कसं आता ते ह्याच्यावर बोलू म्हणजे जे आत्ता जी चाललंय कट्टरतेचं वातावरण. कट्टरता बिलकुल चांगली नाही कुठल्याच ना कुठल्या पंथाची ना धर्माची ना जातीची. मला असं वाटतं की आता जे पण काय चाललंय म्हणजे आताच्या जगात कट्टरता आपल्यामध्ये थोडीफार असायला पाहिजे. का वाटतंय डील करायला. हा डील करायला सोपं जाते तुला. म्हणजे असं असावी असं वाटतं माझं मत आहे की मला या लोकांमध्ये मला मवळता आवडते. म्हणजे मला असं वाटतं की कुठल्याच ह्याचं कट्टरता नसली पाहिजे. पण जी म्हणजे मी आता पण जे पण एक्सपिरियन्स केले तर आजूबाजूचं जे जग आहे सगळ्यांकडेच आहे तर आपल्यात पण थोडीशी असायला पाहिजे त्यांच्याशी डील करायला. जे लोक चांगले वागतात त्यांच्याशी बरोबर. हा कट्टरता कोणाशी पाहिजे की तू म्हणते ती मुद्दा पण बरोबर आहे की थोडीफार असायला पाहिजे. म्हणजे आता माझं पण असंच आहे की खूप प्रेमाने सगळं असं पाहिजे पण त्या लोकांना तुम्ही नाही समजू शकत ना. त्या लोकांशी तसंच वागायला लागेल तुम्हाला मगच आपलं काम होऊ शकतं. ती असं म्हणलं जातं की माणसांचं नुकसान नुसतंच वाईट वागल्याने पण होत नाही. काही माणसांचं नुकसान चांगलं वागल्याने पण होतं. आणि अशी लय उदाहरणं आहेत की तुम्ही एखाद्याला लय चांगलं वागताय तर तो पण त्यामुळे पण नुकसान होतं कधी कधी. चांगल्याचं पण नुकसान. तसं नसायला पाहिजे पण माझ्या आयुष्यात पण असे काही रिग्रेट आहेत की चांगलं वागल्याचे रिग्रेट आहेत मला. चांगलं वागल्यामुळे डील गेलेले आहेत. चांगलं म्हणजे ती नाही का आपण मोकळं होतो की बाबा ठीक आहे ना मी असाच आहे. ती दाखवणं जरा डेंजर आहे. फायदा घेतात आणि ते मजा आली खूप. खरंच सिरियसली खूप मजा. तुला बाय द वे माझा मी पहिल्यांदाच असं पॉडकास्ट वगैरे घेते. अच्छा ह्याच्या अगोदर नाही घेतला? नाही म्हणजे मी अँकरिंग वगैरे ग्राउंड स्टोरीज केली पण हा पहिल्यांदाच आहे. तुला जसं एक्सप्लोर करायला आवडतं तसं मला पण खूप एक्सप्लोर करायला काय आले प्रॉपर खरं तुझं काय नियोजन काय होतं? ऍक्टिंग करायची होती? नाही ऍक्टिंग नाही. मी बोलबिडो मध्ये ऍज अ अँकर आणि नंतर मग सोशल मीडिया मॅनेजर होते पहिले. मग त्याच्यानंतर अँकर मग त्याच्यानंतर मग असं म्हटलं की हे रोज तेच काम आहे. मग ग्राउंड स्टोरी एक्सप्लोर केल्या मग त्याच्यावर काम. मग आता हे नवीन प्लेलिस्ट जरा की बोलबिडू फक्त पॉलिटिक्स फक्त रोजच्या घडामोडी सांगण्यापुरतंच मर्यादित नाही राहायला पाहिजे. बाकीच्या एंटरटेनमेंटच्या गोष्टी वगैरे वगैरे त्या आपण जरा मज्जा तरी झाली पाहिजे. त्याच्यामुळे आता तेच चाललं पॉडकास्ट थ्रू. खूप असे इंटरेस्टिंग तुझ्यासारखे लोक बोलून आम्ही गप्पा वगैरे मारतात. भेटायला पाहिजे तू. येस तुला त्यांना बऱ्याच गोष्टी जरा मजा येईल तुला. मला एक्सप्लोर करायला मिळतंय आणि कसं शक्यतो तू जर फिरून केलं तर अजून लय भारी होईल. फिरून म्हणजे जिथं लोक राहतायत अशी दुर्मिळ लोक त्यांच्याकडे जाऊन तिथं जाऊन शूट करायचं. गावात जाऊन फक्त त्याला ट्रॅव्हलिंग करावं लागेल. जरा इझी ऍक्सेस हे कसं आहे इझी आहे इथं पुण्यातली. बघू तो पण प्रयोग तो जर झाला तर बेस्ट. थँक्यू सो मच आल्याबद्दल. मज्जा आली खूप. गावाला जाऊन आली मी असं वाटतंय मला आता. गावाला सतत गेलं पाहिजे. गाव काय सुटणार नाही मरेपर्यंत. जोपर्यंत ते तसं आहे ना तोपर्यंत त्याचा लुफ्त उठवून घेतला पाहिजे. तिथं गेलं पाहिजे सतत तिथं राहिलं पाहिजे तिथलं खाल्लं पिल्लं पाहिजे आणि मजा केली पाहिजे. कारण मला जर असं वाटतंय यातून की थोड्या वर्षात हे सगळं कमी होत जाणार आहे. ते तसंच नाही राहणार. झालंय ते. मला तर खूप मजा आली या पॉडकास्ट मध्ये आणि असेच इंटरेस्टिंग पॉडकास्ट बघत राहा आणि अजून अशा कोणत्या इंटरेस्टिंग लोकांशी तुम्हाला गप्पा मारताना मी आवडेल हे कमेंट्स मध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.